स्टोरी तर ऐकलं असेल, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, अरे 2-2, 3-3 बुक्स एका महिन्यामध्ये वाचून काढतात चांगले चांगले, जेणेकरून ते काय होतात, पुस्तकं ही अशी गोष्ट असते ना, ते आपल्याला नॉलेजमध्ये भर पाडते, आपल्याला डिसिप्लिन राहायला मदत करते. आणि ही कशी गोष्ट आहे, सगळ्या फील्ड लक्षात ठेवा, IT मध्ये जेव्हा उडी माराल ना, असं नको रे कोणीतरी लात मारली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो, असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला क्लिअर माहिती पाहिजे मला कुठल्या टाईपचा डेव्हलपर बनायचं, करू नका. जर ह्या भ्रमात शिकायचं असेल तर मी क्लिअर सांगतो, कारण मला फेक काउंट नको आहे असा, की नाही का, अरे हां जबरी वाटलं मला, AIचं सगळं आहे, सरांनी पण हेच सांगितलं, असं नाहीये. AI हा को पायलट आहे, काय त्यांच्याकडनं डेटा आणायचा आणि आपल्या कोडमधनं दाखवायचा. पण पुढे जाऊन कंपनी काय विचार करतात, अरे मला आहे ना माझं स्वतःचं मॉडेल बनवायचं आहे, त्याला मॉडेलला ट्रेन करायचं आहे. तू ChatGPTला हिट कशाला करतो डायरेक्टली, मला इथे माझं मॉडेल ट्रेन करायचं काहीतरी, कारण प्रत्येकाचा डेटा सिक्युरिटी वेगळी असू शकते ना. मग यासाठी तुम्हाला AIच्या गोष्टी पण यायला पाहिजेत. आता त्यांना 25 मध्ये 1995 पासून ते जावावरच काम करतात, आता 2025 आलं म्हणजे त्यांना जावावरती 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मला सांगा बरं, तुम्ही जावा शिकून कंपनीमध्ये गेले, तुम्ही त्यांना कॉम्पिट नाही करू शकत, लगेच नाही करू शकत. कॉम्पिट करू शकता का तुम्ही त्याला म्हणा, ए चल तू 30 वर्ष एक्सपिरियन्स, मी फ्रेशर. डेमो लेक्चरला आहे ना, आलं ना समोर ऐकणं भारी वाटतं ते. आता हे 2 तासाचं लेक्चर घेतलं समजा मी, आणि हे ऑनलाईन गेलं. ऑनलाईनला आपल्याला लय काम असतात रे, म्हणजे जेव्हा लेक्चर बघत असतो तेव्हा नोटिफिकेशन येतं, आय लव्ह यू. कसं राहावेल, आपण बोलेल अरे शशा निघ, म्हणजे कळतंय ना, चल तू साईडला, डायरेक्ट असं बोटाने हां गायब, आणि इकडे लगेच मेसेज वेगळी, कंटेक्स्ट विंडो चालू. कंटेक्स्ट विंडो का बोलते कळते ना, त्या कंटेक्स्टमध्ये गप्पा मारायला सुरुवात, मग पुढच्या गोष्टी की काय समोरचं काय बोलते वगैरे. मग तुमच्या हे पण लक्षात येत नाही की AIचं सेमिनार होतं किंवा पायथनचं सेशनला मी अटेंड केलं होतं, किंवा पायथन काय असतं. तुमचं असंच लगेच असं चालतं की अच्छा सर आता जाऊ द्या तुमचं, माझं जेन AI चालू झालं आहे, म्हणजे काय झालं ना, जनरेटिव्ह AI, माझ्यासाठी कोणीतरी AI असिस्टंट मी तयार करतो आहे. आज तुम्हाला ह्या टर्म्सबद्दल बऱ्याचशा गोष्टी कळतील, म्हणजे ऐकू तर येतील. आपण असं बोलतो ना की ह्या टर्म्स खूप अवघड वाटतात, पण मी खरं सांगतो ना, मजा ह्याच्यामध्ये आहे की जेव्हा आपण रिअल टाईम काही ऐकतो ना, त्याला मॅप करायला ट्राय करा. रिअल टाईम म्हणजे आपण कुठली पण गोष्ट, म्हणजे आता वेगळं नाही घेणार असाल तर सांगून टाकतो, कारण कालच्या लेक्चरला जे होते त्यांना माहिती आहे की म्हणजे काही गोष्टी मी डायरेक्टली बोलून टाकतो अशा. तर असं चुकीचं नका घेऊ, हेच शिकवणार का तू आम्हाला, ठीक आहे, आमच्या बालमनावर वाईट परिणाम होईल वगैरे वगैरे वगैरे. हां ठीक आहे, असं काही नाही आहे. पण मी तुम्हाला काही टर्म्स सांगतो, नीट लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे का, आपण कुठलाही कन्सेप्ट शिकलो ना, मित्रांशी डिस्कस केलं ना, मित्रांसोबत, तर मित्र आहे ना त्याच्यावरती बेस्ट रिअल टाईम एक्झाम्पल सांगतात, जे आपण आयुष्यभर विसरत नाही. आठवते तुम्हाला असं काही तुम्ही आठव ना, आपले टीचर लोक कॉलेजला शिकवत असतात, आपल्याला शिकवतात बऱ्याचशा गोष्टी, त्यांच्यापेक्षा भारी आपला मित्र शिव्या देऊन शिकवतो. नोटीस केलेलं असेल ना. तर पण तुम्हाला असं वाटेल की राव म्हणजे आमच्या बाबतीत पण इथे असंच होणार का, की तुम्ही शिकवलेलं आम्हाला परत शिकावं लागेल का. तर तसं नाही आहे, मी त्याच भाषेत शिकवणार जो तुमचा मित्र शिकवतो, म्हणजे ज्या टाईपमध्ये तुमचा मित्र तुम्हाला सांगत असेल. एक्झाम्पल सहित सांगून टाकतो एक गोष्ट, नीट आहे का. मी ना जेव्हा हे शिकवतो ना, जेव्हा जावा असेल, पायथन असेल, सगळे लँग्वेजेस जे काय, तर OOPच्या कन्सेप्ट तुम्ही नोटीस केलं सगळ्या लँग्वेजेसमध्ये ना कॉमन असतात. म्हणजे आपण OOPमध्ये बोलतो ना, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, या टर्म्स आपण आहे ना सगळीकडे कॉमन असतात. म्हणजे तुम्ही पायथनमध्ये गेलात तरी सेम आहे, जावाला सेम आहे, CPPमध्ये ज्या OOPवाल्या लँग्वेज आहेत ना तिथे सेम आहे, फक्त सिंटॅक्स बदलतो. फक्त काय चेंज होतो, सिंटॅक्स, कन्सेप्ट सेमच राहते. मग आता हे जेव्हा मी ना कॉलेजला असताना जेव्हा आम्ही अभ्यास करायचो तेव्हा आहे ना आम्ही ह्याला खूप चुकीच्या पद्धतीने मॅप केलं, जे मी क्लासमध्ये पण नाही सांगू शकत. कळते का रे. इनहेरिटन्समध्ये आपण लय सिंपल घेतो, पॅरेंटकडनं चाइल्डकडे डेटा येणे, याला इनहेरिटन्स म्हणतात. मित्रांमध्ये इनहेरिटन्स वेगळं असतं ठीक आहे. मित्र बघा ना, आपले मित्रच आपल्याला असे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. काय काय मित्र माहिती ना असं होतात की याचे वडील मी आहे, असं ऐकलं असेल ना हे टर्म्स कॉमन आहे. आणि काय काय कॉलेज म्हणजे शाळेतला सिनारिओ हा, शाळेत तर वडिलांच्या नावानेच आवाज दिला जायचा. कधी नॉर्मल आवाज दिला ना तर आपण आजूबाजूला बघायचो कोणी बघतंय का म्हणून याने नॉर्मल आवाज दिलाय. घरी आल्यानंतर मित्र आहे ना अजून टेन्शन यायचं, माहिती आहे ना. आई वडिलांसमोर बोलले हा कुठे आहे, मग आई बोलणार ते कामाला गेलेत अरे कळतंय का तुम्हाला. म्हणजे हे जे आपले मित्र असतात ना हे चांगलं OP शिकवतात, हे मी खरं सांगतोय. कारण की काय माहिती आहे का, बरेचसे लोक मला सेमच क्वेश्चन विचारतात, तुम्ही एवढ्या लँग्वेजेस शिकवता, एवढ्या गोष्टीमध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे, एवढ्या गोष्टी तुम्ही मॅप कशा करता. तर मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो, जे आपल्याला कळतं ना त्या गोष्टीमध्ये मॅप करायचं. जे कळतं म्हणजे आता तुम्हाला गाड्यांमध्ये आवड आहे, बाहेर जाणार आहे, त्या गोष्टीला तुम्ही रिअल टाईम एक्झाम्पल म्हणून मॅप करा. जे तुम्हाला आवडते, ते जे क्रिकेट तुम्हाला आवडते,
क्रिकेट. आता क्रिकेट मला पण आवडतं, लहानपणापासून मी पण क्रिकेट खूप खेळायचो. हा म्हणजे आता इंडियन टीममध्ये वगैरे काय भेटणार नाही चान्स हे तर कळले, म्हणजे एवढं भारी पण नाही खेळायचो, पण एवढी आवड होती ना की ऊन वगैरे असेल ना, म्हणजे जरी उन्हाळ्यात माहिती आहे ना, आपण सकाळी आम्ही काय करायचो 10-11 वाजता खेळायला सुरू करायचो 4-5 वाजेपर्यंत, एकदम काळं कुट्ट पडायचो अख्ख्या 2 महिन्याच्या आतमध्ये. 2 महिन्याने शाळेला गेलो ना परत, तर बाकीचे लोक ओळखायचे की "हा, उन्हात उभा केलेला का तुला", म्हणजे एवढं काळं पडायचो. तुम्ही इमॅजिन करा, म्हणजे एखादी गोष्टीची आवड असेल ना तरच आपण ती गोष्ट एकदम किती पण प्रसंग डेंजर येऊ द्या तरी पण आपण करायचो. पाणी पण बघा ना, तेव्हा उन्हाळ्यात एवढं तहान वगैरे लागायचं तरी पण आहे ना, तेवढे पेशन्सने काय बोलायचं, नाही मॅच होऊ दे, मॅच संपल्यावर पाणी प्यायला जातो. अनुभव घेतलाच असेल की तुम्ही पण आमच्यासारखे सेम, फक्त इकडच्या साईडला थोडा सिनरिओ वेगळा असेल. मुलींना पण क्रिकेट आवडतं, पण ते बघायला जास्त आवडतं. ठीक आहे, काही मुली क्रिकेट खेळतही असतील, त्याच्याबद्दल म्हणजे मला माहीत नाही नेमकं की खेळायला जातात की नाही, पण बघायला तर आवडतं कारण हल्ली छान छान प्लेयर दिसतात. छान छान प्लेयर म्हणजे चांगले चांगले प्लेयर आलेत, म्हणजे छान छान प्लेयर आहेत. ठीक आहे, आपण काय करणार, आपण फक्त बघतोय, आपल्याला हेच असतं, आपण त्यालाच शिकवत असतो. अय असा मारला असता बॉल तर येड्या. आपण तिथं उभं राहून एक बॉल सुद्धा खेळायची आपली ऐपत नाहीये बरं का. म्हणजे समोर स्टार्क सारखा बॉलर आहे, स्टार्क, मिशेल स्टार्क, ऐकलं तुम्ही पण? बरं जाऊ दे, बुमरा, कडक, चलो असो. बुमरासारखा बॉलर आहे, बुमरासारखा बॉलर जेव्हा यॉर्कर टाकतो, ठीक आहे, मग ते चान्स नसतो वाचण्याचा. तुम्ही नोटीस केलेलं असेल, त्याच्यासाठी तपश्चर्या पाहिजे. एवढे भारी भारी प्लेयर त्याच्या अगेन्स्ट खेळतात, तेव्हा ते कुठेतरी बीट करतात त्या बॉलला. त्या बॉलला सिक्स बिक्स मारणे तर जोक नाहीच आहे. म्हणजे एखाद्या प्लेअरने बुमराला कधी काळातनं सिक्स मारला तर त्याला असं वाटतं की जग जिंकलो, लगेच तो टिक मारतो. माहिती आहे ना, काय काय प्लेयर आहेत असे, विकेट काढतात आणि असे करतात टिक, मग त्यांची जिरवली पण जाते. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो बघा ना, आपला आवडता विषय मुळात आहे ना क्रिकेट आहे. आता तुम्ही काही लोकांना असा प्रश्न पडेल, याला तू सकाळी सकाळी हे क्रिकेटचं काय चालू केलंय, तर मी तुम्हाला हेच सांगतोय की हे मी का सांगतोय, तर जेव्हा आपण आहे ना आज आज किंवा आजच्याच लेक्चरला आपण घेऊया, जेव्हा आपण ह्या टर्म्सबद्दल बोलणार पायथन. आता मी तुम्हाला काल बेसिक गोष्टी सांगितल्या, पायथनचं जे स्ट्रक्चर आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला बोलणार आहे. आज तुम्हाला कंटेंट सांगणार आहे, काय काय कंटेंट आहे. आणि जाताना तुम्हाला आहे ना, जे आता तुमच्या कानावर पडत आहेत AIच्या टर्म्स, जे आता तुम्ही बघितलं असेल AIचा सिनारिओ आहे, आणि मी तुम्हाला भीती घालण्यासाठी नाही, म्हणजे मी कधी असं भीतीदायक नाही बोललो, पण मी ना तुम्हाला लेटेस्ट न्यूज सांगत असतो. तुम्हाला कालचीच न्यूज तुम्हाला माहिती असेल, तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल, ट्रम्पने किती लाख डॉलर, $1,00,000, म्हणजे सरासरी पकडायला गेलं 90 रुपये जरी डॉलर पकडला, 90 रुपये किंवा 85 ते 90 रुपये पकडला, 90 रुपये पकडूया, तरी 90 लाख रुपये पर इयर जे कोणी इंडियन किंवा बाहेरचे लोक अमेरिकेमध्ये प्रोफेशनली काम करत आहेत, म्हणजे जे कोणी IT च्या सर्व्हिसेसमध्ये वगैरे काम करतात, त्यांना जवळजवळ 1 कोटी रुपये, म्हणजे 90 लाख म्हणजे 1 कोटीच्या जवळच झालं. तुम्ही इमॅजिन करा, त्यांना पॅकेज 5-6 कोटी असेल, त्यातलं 1 कोटी एक तर त्या एम्प्लॉईला भरायला लागतील, नाही तर त्यांची कंपनी पे करणार. आता तुम्ही मला सांगा, कंपनी काय विचार करेल? कंपनी काय म्हणेल की चायला इंडियातला माणूस इथे आणा, त्याला पालन पोषण करा, त्याला सगळे अलाउन्सेस म्हणतात माहिती आहे ना, राहण्यासाठीचा खर्च, खाण्यासाठीचा खर्च हे द्या, याला एवढ्या वर्ष आपल्याबरोबर ठेवा, परत ह्याचे पैसे गव्हर्नमेंटला द्या, त्यापेक्षा आपण आपल्याच देशातला एखादा माणसाला जॉब देऊया ना. तुम्हाला काय वाटतंय ट्रम्पचं हे धोरण काय काय? कारण की सिंपल आहे, त्याला वाटतं की अमेरिकेतल्याच लोकांना जॉब लागले पाहिजेत आमच्या इथे. आणि तुम्ही नोटीस करा, मागे पण त्याने एक मीटिंग घेतली होती, आठवते का? सगळे फाउंडर्स होते, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वगैरे, मेटा बिटा ह्याचे CEO वगैरे सगळे होते, ऐकलं असेल सुंदर पिचाई वगैरे. आणि तेव्हा त्याने डिटेल सांगितलं की इंडियामध्ये कंपन्या वगैरे करू नका. म्हणजे मायक्रोसॉफ्टला तर वॉर्निंगच दिली होती. आणि मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये कंपनी का स्थापन करतो तुम्हाला माहितीच आहे, इंडियामध्ये चीप लेबर आहेत. चीप लेबर म्हणजे जेवढे कामं त्यांच्या लोकांना द्यायचं म्हणजे इथे स्वस्तामध्ये भेटतं. आता माझ्याबरोबरचा एक मित्र, मी तुम्हाला सांगतो, त्याला पण 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, बॅकएंड डेव्हलपर म्हणून एक्सपिरियन्स आहे. तो आधी व्हेरिटास नावाची एक कंपनी आहे, तुम्ही ऐकलंय कोणी चुकून? व्हेरिटास नावाची कंपनी ऐकलंय? व्हेरिटास, या कंपनीमध्ये आधी तो जॉब करत होता. त्याच्या आधी तो पर्सिस्टंट नावाच्या कंपनीमध्ये होता. ही कंपनी तर बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. किती लोकांनी ऐकले कंपनी? गुड. ही कंपनी बघा, ही न स्टॉपला पण कंपनी, आणि ह्याचे फाउंडर मराठी आहेत बरं का. कोणाला माहिती आहे चुकून नाव त्यांचं काय? ताट हातवर करून सांगाल फक्त मला. नाही, आनंद देशपांडे नाव आहे, बरोबर ना? तेच विचार करत होता, थोडा आधी बोलला असतं मी, चुकून गेलं माझ्याकडनं आधीच. ठीक आहे, आनंद देशपांडे माहिती आहे ना, ते कोथरूडचे आहेत, कोथरूड पुणे, कोथरूड पुणे. ठीक आहे,
मग ते कोथरूडचे आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा कंपनी सुरू केली आनंद देशपांडेंनी, पर्सिस्टंट नावाची. इंडियन व्यक्ती, मराठी माणूस त्याच्यातही. ते USA मध्ये वगैरे शिकले गोष्टी, म्हणजे तिकडे जॉब वगैरे केला. त्यानंतर इंडियात आले. ते बोलले की आपण काय करूया, कंपनी उभी करूया. मग त्यांनी पर्सिस्टंट नावाची कंपनी उभी केली. नळ स्टॉपला जर तुम्ही गेला, नळ स्टॉप जिथे पोहे भेटतात पहाटे पण, बघा एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. आता काही लोक बोलतील खरंच भेटतात का पोहे, पर्सिस्टंट जाऊ दे पण पोहे भेटतात का हे मी बघायला जाईन. केलं की नाही मॅप. मग काही लोक आता ह्याच्या पुढे ना पर्सिस्टंटची आयडेंटिटी कशी पकडणार होतं का, नाही का, जिथं पोहे भेटतात त्याच्या शेजारी कंपनी आहे. पण ऐका, पर्सिस्टंट ही चांगली IT कंपनी आहे. 1991 साली त्यांनी सुरू केले बरं का. आता कंपनीला 34-35 वर्ष झाले ऑलमोस्ट. ती कंपनी त्यांनी सुरू केली. आज त्यांचे कितीतरी म्हणजे देशांमध्ये ही कंपनी, MNC बोलतो ना आपण, मल्टीनॅशनल कंपनी, बरोबर की नाही, म्हणजे बऱ्याचशा देशांमध्ये. ते आनंद देशपांडे त्यांनी आधी ही कंपनी सुरू केली आणि बाहेरच्या देशातही पसरवली. तर मी तुम्हाला काय सांगतोय बघा, इंडियामध्ये तो माझा मित्र त्या पर्सिस्टंट कंपनीमध्ये होता. मग त्याने व्हेरिटास जॉईन केली. त्याला चांगलं पॅकेज होतं, त्याला 40-1 लाखापर्यंत पॅकेज असेल. नंतर त्याने मायक्रोसॉफ्ट जॉईन केली. मायक्रोसॉफ्ट हैदराबाद. कुठलं जॉईन केली कंपनी? मायक्रोसॉफ्ट हैदराबाद. मी नावासहित सांगतो, कोणाला खोटं वाटायला नको. त्याचं नाव आहे जीवन गायकवाड. काय नाव आहे त्याचं? जीवन गायकवाड. काही लोकांना असं वाटू शकतं की हा मनने काहीतरी सांगत असेल. मी तुम्हाला नाव पण सांगितलं. लिंक्डइन एक प्रोफेशनल कनेक्शनसाठीचा प्लॅटफॉर्म असतो, माहिती असेल तुम्हाला. तिथे तुम्ही त्याला सर्च पण करू शकता. तिथे तुम्हाला दिसेल तो जीवन गायकवाड. आता मायक्रोसॉफ्टमध्ये. आधीच्या त्याच्या कंपनीज पण दिसतील. एक पर्सिस्टंटला होता, नंतर व्हेरिटासला होता, आता तो मायक्रोसॉफ्टमध्ये. मायक्रोसॉफ्टमध्ये त्याला पॅकेज किती द्यावं कंपनीने? ॲक्च्युली असं पॅकेज कोणाला सांगायचं नसतं, पण तो माझा क्लोज फ्रेंड होता. त्याने मला, म्हणजे त्याचा इंटरव्ह्यूपासूनचं प्रिपरेशन आम्ही सोबत केलं होतं. म्हणजे त्याला गोष्टी की आता आपण DSA वगैरे शिकवतो, सगळ्या गोष्टी. तर तो बऱ्याच विचारायचा. आपले स्टुडंट पण मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनमध्ये जॉब करतात बरं का, गुगल वगैरेमध्ये. तर त्याने विचारलं की याच्यासाठी क्वेश्चन वगैरे काय आहे. त्याने छान प्रिपरेशन वगैरे केलं. त्याने क्रॅक पण केली कंपनी. त्याला 1,20,00,000चं पॅकेज दिलं. किती? 1,20,00,000 डायरेक्ट. 40 लाखावरनं 1,20,00,000. आता आपल्यासाठी बघा ना, काही लोकांनी डोळे पण मोठे केले. 1,20,00,000चं पॅकेज, वर्षाला 1,20,00,000 म्हणजे महिन्याला 10 लाख ऑलमोस्ट. पण असं 10 लाख लगेच नाही भेटत बरं का. कट पण होतात गोष्टी. ॲक्च्युअल कॉस्ट वेगळी असते. तू लगेच डिवाइड नाही करायचं 12. अय, जे लोक नवीन आहेत ना, मी त्यांना सांगतोय. मी हे क्लासमध्ये, लेक्चरमध्ये ह्या गोष्टी बऱ्याचदा सांगतो. कारण आहे ना, याच्यासाठी वेगळे सेमिनार घेतले जातात असल्या गोष्टी शिकवण्यासाठी किंवा असल्या गोष्टी सांगण्यात. मी काय म्हणतो, तुम्ही क्लासला येताना तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या शिकून जाता. कारण मी ह्या टर्म्स आहेत ना, एक्स्ट्राच्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये ना हे गोष्टी सांगून टाकतो, जेणेकरून सगळ्यांना माहिती पाहिजे की गोष्टी कशा चालतात IT मध्ये. आता त्याला 1,20,00,000 पगार आहे. तुम्हाला एक भारी गोष्ट सांगतो, हे पॅकेज अमेरिकेमध्ये फ्रेशरला आहे. आता विचार करा, त्याला 10 वर्ष एक्सपिरियन्स होता तेव्हा त्याला ते पॅकेज दिले. 10 वर्ष प्लस. कळलं का चीप लेबर काय बोलत होतो? कळलं का? मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये का एवढ्या ठिकाणी? कळलं का? का गुगलला वाटतं की आपल्या इंडियामध्ये जास्त ऑफिसेस असावे, जास्त एम्प्लॉईज आपल्या इंडियामधनं असावे? काय ह्यांना वाटत असेल? जरा इमॅजिन करा. कारण की आहे ना, चीप लेबर, कमी पैशामध्ये एवढी लोक त्यांना भेटतात. आणि ट्रम्पला कसं वाटतं की इंडियन लोक, आता ट्रम्पने इंडियावरती काय माहिती मोदींनी काय केलं असं त्याचं आत्ता मागच्या काही दिवसांमध्ये, की त्याला खूपच राग आला. म्हणजे नवरा बायकोसारखं भांडण केल्यासारखं करते, बघितलं ना. नोटीस केलं असेल ना. काही त्याचं काय झालं, मला नोबेल द्या, मला हे द्या. तुम्ही म्हणाल की तू आम्हाला याच्या गोष्टी का सांगतोय? आम्ही बोल भिडू चॅनल बघायला नाही आलेलं. तर मी तुम्हाला सांगतोय, भारी गोष्ट. आता नीट ऐका, सगळ्यांनी ऐका. जे अमेरिकेमध्ये आपले इंडियन एम्प्लॉई आहेत ते इंडियामध्ये रिटर्न येणार. ते त्यांच्या कंपन्यांमध्ये काम करणार. तुम्हाला कळतंय का? वर्कफोर्सचा जरा विचार करा. वर्कफोर्सचा जर कंपनीला ऑलरेडी इथली लोक बाहेर, म्हणजे त्यांच्या देशामध्ये आणू नका, हे तुम्ही ऐकलेलं असेल. ऑस्ट्रेलियाने पण यासाठी आता मोर्चा काढलाय. कॅनडावाले ऑलरेडी बोलतात इंडिया चला, सायमन गो बॅक सारखं. इंडियन लोक जास्त आहेत ना कॅनडामध्ये पण. सगळे युरोपियन कंट्रीजमध्ये बघितलं ना, अरे आमचं जाऊ द्या, इंग्लंड, ब्रिटिश लोक, UK मध्ये पण आत्ता आंदोलन झालं की का आमच्या लोकांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात जास्त बाहेरच्या देशांमध्ये आपलीच लोक आहेत. आपली लोक तिथं भले जाऊन संडास साफ करू द्या, पण आपल्याला येऊन असला मास दाखवणार ना, आपल्याला असं ना, यू नो, आपण यू डोंट नो. तू काशी कर, तू हरामखोर आहे, तू तिकडे जाऊन शिव्या खा, तू त्यांच्या साफ कर. अभिमानाने साफ करतात, कारण ब्रिटिशांची शी आहे. आता काही लोकांना वाटेल माझे काका पण तिकडेच आहे, त्यांना सांगा हा मेसेज माझा. काका असेल, मामा असेल, भाऊ असेल. अरे बाहेरच्या देशात मी काय म्हणतोय, त्यापेक्षा इंडियामध्ये बसून काहीतरी करा ना चांगलं, जे इंडियासाठी उपयोगी पडेल.
काही लोक असं म्हणतात की तुम्ही काय उखाडलं. आम्ही ॲटलिस्ट तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, आम्हाला पण आहे ना जेव्हा जॉब करत असताना बाहेर जाण्याचा चान्स आला, पण मला माहिती आहे ना मानाने पैसे इथेच कमवता येतील, मानाने प्लस आपल्या देशाला काहीतरी फायदा होईल असले पैसे असतील. आणि तुम्ही काही लोक बोलतील मग तुम्ही बाहेरच्यांचे प्रोजेक्ट कशाला इथं घेता. तुम्हाला माहिती आहे ना इंडियामध्ये जे काही आपलं डेव्हलपमेंट होते आणि बाहेरची करन्सी इंडियामध्ये येणे हे जास्त मॅटर करतं, तेव्हा आपलं रुपयाचं व्हॅल्युएशन वाढतं. आणि आय टी इंडस्ट्री अशी होती ना जे बाहेरचे प्रोजेक्ट म्हणजे आउटसोर्स केलेले प्रोजेक्ट इंडियात जास्त बनवत होते आणि त्याच्यातनं जास्त करन्सी जनरेट करत होते. म्हणजे बाहेरच्या देशातले पैसे जर इंडियात जास्त आले तर ऑटोमॅटिकली इंडियाची व्हॅल्यू काय 1 रुपयाची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. तुम्ही एवढं तरी कळतं ना, ह्या गोष्टी कळतात ना तुम्हाला पैशांचं व्हॅल्यू. तर मी तुम्हाला हे का सांगतो ते पण नीट ऐका आणि लेक्चरच्या सुरुवातीलाच का सांगतो हे पण ऐका. काही लोकांना वाटेल डेमो लेक्चरमध्ये तू आम्हाला काहीतरी शिकवणे एक्सपेक्ट होतं. अरे तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ना ते सगळं शिकणारच आहे. आणि ज्यांनी काल लेक्चर अटेंड केलं, काल किती लोक होते लेक्चरला, हात वर करा. हां आता बघा ह्याच्यामध्ये ह्यांना सोडून काही लोक नवीन असतील. काल जे तुम्ही बघितलं तुम्ही नोटीस केलेलं नक्कीच असेल की काल जे मी तुम्हाला दाखवलं ते डायरेक्टली कुठे लिहिलेलं नाही आहे. तुम्ही नोटीस करा त्या गोष्टी. आपण काय विचार करायचो पायथनमध्ये डायरेक्टली रन होतो कोड, पण तुम्हाला पण कळलं असेल जावासारखा पायथनमध्ये पण बाईट कोड असतो. म्हणजे याचाच अर्थ पायथन व्हर्च्युअल मशीनला कुठला तरी कोड जातो तो बाईट कोड असतो. आणि बाईट कोड आपण आपल्या डोळ्यांनी बघितला, पाहिला ना तुम्ही बाईट कोड, तुम्हाला दिसला असेल. मग आता मी तुम्हाला हेच सांगतो, हे तर मी पुढे शिकवणार आहे पण मी हे का सांगतो ते पण बघा. ती लोक परत येणार इंडियामध्ये जे बाहेर गेलेले, ते इथले जॉब घेणार. जॉब मार्केटमध्ये आता ते बाहेर जाऊन एवढे केपेबल झालेत की बाहेर जात आहेत ते, तिकडे त्यांना जॉब पण लागतो. याचा अर्थ इंडियामध्ये त्यांना आरामात जॉब लागून जाईल, आरामात लागून जाईल. मी परत एकदा बोलतो आरामात लागून जाईल, कारण त्यांच्याकडे स्किल सेट आहेत. त्यांनी काही काहींनी मास्टर्स बाहेर जाऊन केलेलं आहे. त्यांना आता तिकडे जॉब नाही भेटणार. मास्टर्स केल्यानंतर ते इंडियात परत येणार. मास्टर्स नंतर इंडियन कंपनी काय बोलणार, हा इंजिनियर आहे, हा मास्टर केलेला आहे, तर मी ह्याला घेतो, ह्याला जास्त नॉलेज असेल, याच्याकडे हँड्स ऑन असेल, गोष्टी जास्त भारी असतील. नक्की होईल की नाही ही गोष्ट. मग आपले जॉब परत कॉम्पिटिशनमध्ये आले, आपल्याच लोकांसोबत आपलं कॉम्पिटिशन आहे. झालं की नाही. तर मग हेच बोलतोय रिलेटेड टेक्नॉलॉजी आपल्याला कळल्या पाहिजेत. यासाठी मी तुम्हाला परत एकदा सांगतो, एक गोष्ट नीट लक्ष द्या. तुम्ही जर जावा शिकले, बेस्ट आहे जावा आत्ता पण बॅकएंड डेव्हलपर म्हणून. मी स्वतः बॅकएंड डेव्हलपर आहे. मी स्प्रिंग बूटमध्येच काम करायचो. मला 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे. मी स्प्रिंग बूटमध्येच काम केलं आहे. स्प्रिंग बूट हे बॅकएंड डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक कंपनी बॅकएंड लिहिताना सगळ्यात पहिला विचार कुठल्या फ्रेमवर्कचा करत असेल तर तो स्प्रिंग बूट असतो. आणि आजही तुम्ही बघा ए आयचा एवढा सिनारिओ असताना पण ए आय एजंट जे डिप्लॉय केले जात आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पुढे स्प्रिंग बूटच आहे. कारण बॅकएंडला जावाच का वापरली जाते जास्त, कारण की जावा ही रोबस्ट लँग्वेज आहे आणि जावा ही अशी भारी स्ट्रक्चर बनवलं आहे ना त्यामुळे जावा वापरलं जातं. मग बॅकएंड डेव्हलपर ज्यांना बनायचं आहे त्यांनी जावा शिकायलाच पाहिजे. पण आता तुम्हाला माहिती आहे का प्रॉब्लेम काय, आता लोक काय करतात, ह्या जावा लँग्वेज बरोबर ए आय पिक्चरमध्ये आलं. मग आत्तापर्यंत आपण काय करू शकतो, जेमिनाय झालं, चॅट जीपीटी झालं, ह्याला फक्त API बाइंड करू शकत होतो. म्हणजे काय त्यांच्याकडनं डेटा आणायचा आणि आपल्या कोडमधनं दाखवायचा. पण पुढे जाऊन कंपनी काय विचार करतात, अरे मला आहे ना माझं स्वतःचं मॉडेल बनवायचं आहे, त्याला मॉडेलला ट्रेन करायचं आहे. तू चॅट जीपीटीला हिट कशाला करतो डायरेक्टली, मला इथे माझं मॉडेल ट्रेन करायचं काहीतरी, कारण प्रत्येकाचा डेटा सिक्युरिटी वेगळी असू शकते ना. मग यासाठी तुम्हाला ए आयच्या गोष्टी पण यायला पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल पण सर बघा ना जावा शिकलं, पायथन शिकलं, हे तर जुन्या लँग्वेज आहे, CPP शिकलं, याच्यामध्ये कॉम्पिटिशन आम्हाला खूप आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, तुम्हाला पटते का, C 1972 साली आली, CPP 1979 साली म्हणजे 1979 साली आले CPP. सीचे फाउंडर आहेत डेनिस रिची, CPPचे फाउंडर आहेत जार्निश स्ट्राउस्ट्रप. कालच सांगितलं होतं, ठीक आहे. जावाचे फाउंडर जेम्स गोसलिंग, ऐकलंय का नाव हे? जेम्स गोसलिंग हे टीम लीड करत होते. टीम लीड, एकटे जेम्स गोसलिंग जावा बनवायला नव्हते, पण बोलतो ना आपण टीम लीड करणाऱ्या माणसाचं नाव पिक्चरमध्ये येतं. आता बघा ना गुगलमध्ये काही हालचाल झाली तर लॅरी पेज आणि सर्जी ब्रायन हे फाउंडर आहेत, पण CEO मेन पिक्चरमध्ये असतो. म्हणजे सुंदर पिचाई पुढे येतात. मायक्रोसॉफ्टमध्ये काही डिसिजन घ्यायचे आहेत तर आपण बोलतो ना समोर दिसणारा माणूस कोण असतो, सत्या नडेला असतो. ऐकलेत की नाही नावं ही? राहू नका असं मागे. मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, परत एकदा सांगतोय, क्लिअर सांगतोय एक गोष्ट, क्लास करा न करा तो प्रश्न नाही राहत, पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत त्यांना अडाणी राहू नका. अज्ञानी राहणं म्हणजे जास्त डेंजरस आहे. मला कसं वाटतं की कुठली पण गोष्ट शिकण्याच्या आधी आहे ना त्याची थोडीशी हिस्ट्री माहीत असणे गरजेचे आहे, की इथनं काय होतं. आपण बघा ना लहानपणी आपल्याला इतिहास माहिती आहे, आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे, आपण शिवाजी महाराजांच्या गोष्टींपासून लहानपणापासून ऐकत आलो. रादर आपण शाळेत जाण्याच्या आधी शिवाजी महाराजांच्या कथा ऐकल्यात. आई वडील आपल्याला तेच सांगायचे, आठवते ना, आजी आजोबा वगैरे सगळ्या गोष्टी आपण ऐकत आलो की नाही. मी काय म्हणतो माहिती आहे का, इतिहास आहे ना माहिती पाहिजे कुठल्याही गोष्टी सुरुवात करताना. मग आता तुम्हाला बघा परत सांगतोय गोष्ट, जावा हे 1995ला पहिलं व्हर्जन आलं. कितवं? पहिलं व्हर्जन, म्हणजे आपण त्याला जावा JDK 1 असं बोलू शकतो.
हे कळते का रे काय बोलते? एक मिनटं. जावा लँग्वेज सगळ्यांनी ऐकले ना? नक्की ना? हां. पायथन पण ऐकले असेल मग. मग सांगा पायथन किती साली आले? हात वर करायचा आणि सांगायचं, खाली बसून बोलायचं नाही. हा ताई बोला. 1991. आपण लेट 90s असं किंवा आपण असं बोलू शकतो 1990 किंवा 1991 असं बोलू शकता. बरं, पायथनचे फाउंडर हात वर करून सांगायचं, खाली बसून बडबडायचं नाही. चला ताट हात वर करा. पायथनचे फाउंडर बोल मित्र. गिडो वॅन रसम. ऐकलं हे नाव? तुम्ही म्हणाल ही कसली डेंजर नाव आहेत. आता मराठी माणसं नाही आहेत तिथे. थोडक्यात थोड्या दिवसांनी तुम्हाला मराठी माणसांच्या पण AI टेक्नॉलॉजी दिसतील, काय काय दिसू शकतील. काळजी करू नका. कारण बघा आता तुम्हाला भारी गोष्ट सांगतो. ह्या लँग्वेजेस अशा आहेत ना, त्या जावा माझ्या जन्मानंतर आले, पण पायथन वगैरे पासून पण लँग्वेज माझ्या जन्माच्या आधीपासूनच आहेत. मग तेव्हापासून जर डेव्हलपमेंट होत आहे, याचा अर्थ काही एम्प्लॉई असे आहेत ना जे 30-30, 35-35 वर्ष या टेक्नॉलॉजीवरती काम करत आहेत. काही जावा डेव्हलपर असे आहेत ना ज्यांना 25मध्ये 1995 पासून ते जावावरच काम करत आहेत. आता 2025 आलं म्हणजे त्यांना जावावरती 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मला सांगा बरं, तुम्ही जावा शिकून कंपनीमध्ये गेले, तुम्ही त्यांना कॉम्पिट नाही करू शकत, लगेच नाही करू शकत. कॉम्पिट करू शकता का तुम्ही? त्याला म्हणा ए चल तू 30 वर्ष एक्सपिरियन्स, मी फ्रेशर. तुमचं बॅकएंडवाला API बनवतो का, जाऊ द्या, कळत बॅकएंड एवढं तरी कळत असेल. फ्रंट एंड असतं, बॅकएंड असतं, आणि फ्रंट एंडमध्ये पण वेबसाईट डिझाईन असतं किंवा वेब डेव्हलपमेंट असतं और ॲप डेव्हलपमेंट असतं. ॲप पण फ्रंट एंड साईटच झाली, मोबाईल साईट झाली. कळते का रे? हे समजते ना मी काय बोलतोय? अवघड टर्म्स मी मुद्दाम वापरत नाही, त्या आपल्याला पुढे बघायच्या आहेतच. पण हे समजतंय का मला सांगा. बघा बरं, ऐका. बॅकएंडवाला माणूस, तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल देऊन सांगतो, मग आपण कंटेक्स्ट परत कनेक्ट करूया. की आपला कंटेक्स्ट असा आहे, कंटेक्स्ट सांगून ठेवतो काय कनेक्ट करायचं आहे आपल्याला. लक्ष देत आहे का सगळे? ह्या लँग्वेज जुन्या आहेत, पण AI नवीन आहे. भले AI 1950 साली आले. काही लोक आता बुवया उंचवल्या. AI मास्टर क्लास केलेले किती लोक इथे बसलेत? स्टोरी ऐकली तुम्ही? दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच AI आलंय. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात होय. 1956ला पहिल्यांदा टर्म वापरला गेला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 1956. आता तुम्ही जर कॅल्क्युलेट करताय तर तुम्हाला कळत असेल ना, 50 वर्ष प्लस झाले AIचा सिनारिओ. पण मध्ये स्लो झालं, पण आता जरा जास्त बूम झालं, कारण आता डेटा वाढला, GPU वगैरे वाढले. तर ह्या कंटेक्स्टकडे आपण नंतर येऊया. मी थोडा दुसऱ्या कंटेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला गोष्टी सांगतो. सगळे पिक्चरमध्ये आहात का रे? ठीक आहे, बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. मला सांगा रे, जर आत्ताच्या सिनारीमध्ये जर बघायला गेलं, सगळे पिक्चरमध्ये असाल तर कळतंय. AI मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे 1956 साली AIची टर्म आली, आणि आत्ता जर बघायला गेलं तर AI जास्त बूम होते. ठीक आहे. जी लोक जुन्यापासून प्रोग्रामिंग लँग्वेजच्या कंटेक्स्टमध्ये आहेत त्यांना 30-30 वर्ष होऊन गेली एका सिनारिओमध्ये काम करताना. मग आता बघा बरं, एखादा बॅकएंड डेव्हलपर असतो, फ्रंट एंड डेव्हलपर असतो. फ्रंट एंडमध्ये परत एकदा मी 2 पार्ट करतोय. फ्रंट एंडमध्ये वेब डेव्हलपर एक असेल किंवा मोबाईल ॲप डेव्हलपर असेल. मग मी तुम्हाला ह्याचं एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे, सगळ्यांना कळेल असं. इथे बसलेल्या सगळ्यांनी इंस्टाग्राम एकदा तरी वापरलेला असेल. चला, इंस्टाग्राम किती लोकांनी वापरले त्यांनी हात वर करा. मला तुमच्याकडनं काही गोष्टी ऐकायच्यात. ताट हात वर कराल जरा. ठीक आहे, कंटाळा करू नका, हे आपल्या शाळेसारखंच असतं. ठीक आहे. हां, आणि लक्षात ठेवा, मी तुम्हाला बोलतोय परत एकदा, मी जाताना सांगण्याऐवजी आत्ताच एक गोष्ट सांगून जातो. तुम्ही ना बघा, जो व्यक्ती तुमच्याबरोबर आज क्लासला आलाय, समजा त्याने क्लास कंटिन्यू केला, पुढे आला, आणि तुम्ही नाही आले, तुम्हाला असं वाटलं की अरे असलं पकाव कोण शिकवतं राव, हे आपलं लॅपटॉप बिपटॉप पाहिजे समोर, आणि त्याने कोड दिला पाहिजे, मी त्याचाच कोड रन केला पाहिजे. मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही ना त्या लोकांना ट्रॅक करा जे क्लास करतील. त्या लोकांना जर तुम्ही करणार नसाल तर त्या लोकांना ट्रॅक करा. मी लिहून देतो तुम्हाला, पुढच्या 2 महिन्याच्या आतमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळा डिफरन्स तुम्हाला दिसेल. आणि हेच जावाची लोक सुद्धा सांगू शकतील. जावाला जेव्हा आले होते तेव्हा काय काय टाइमपास म्हणून क्लास लावला होता. आज ते डेव्हलपर सारखे काम करायला लागले चांगल्या लेवलला. का? कारण की ती एनर्जी भेटते, त्या गोष्टींमध्ये आवड निर्माण होते. मग मी तुम्हाला सांगतो, मी जो कंटेक्स्ट सांगतो ना नीट ऐका. मी तुम्हाला विचारलं इंस्टाग्राम वापरलंय का, तर खूप लोकांनी हात पण वर नाही केला. ऑब्व्हियस गोष्ट आहे ना, इथे बसलेले सगळेच लोक इंस्टाग्राम वापरत असेल. हां, मी ह्याला म्हणतो, ह्याला एक अपवाद असू शकतो, ज्यांचा 2-4 दिवसापूर्वी ब्रेकअप झालेला असेल, त्याने रागारागात इंस्टाग्राम बंद केलेला असेल किंवा व्यक्तीला ब्लॉक केलेला असेल. ठीक आहे, हेच करतो आपण. एक्झाम आली, काय काय लोकांचा हाच सिनारिओ असतो. एक्झाम आली, इंस्टाग्राम बंद. अरे येड्या, तुझ्या मनावर कंट्रोल असेल तर त्या ॲपला जाऊ नको का? इंस्टाग्राम ऑटोमॅटिकली ओपन होते. नाही ना, ते असं होतं का? ट्विंग, हे आलाय मेसेज, पोस्ट पडले, अरे भारी भारी चित्र येत आहेत, रील्स आले, गुलाबी साडी, नाही 8 कापलेत 10 कापलेत. जरा विचार करूया. सगळे इंस्टाग्राम वापरतात ना. मग मी तुम्हाला बघा बेसिक प्रश्न विचारतो. इंस्टाग्राम आपल्याला 5 मिनिटासाठी ओपन करतो ना, आणि आपण 2 तास बघत राहतो.
काय काय ह्याच्यामध्ये बसलेल्या लोकांपैकी कितीतरी लोकांनी टायमर पण सेट केलेला असेल की नाही का, 1 तासाच्या वरती मी वापरणार नाही, लगेच जाणार इंस्टाग्राममध्ये 1 आवरचा टायमर, दिवसभरात मी 1 तास इंस्टाग्राम बघणार. ते जेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन देतं ना की तुझा टाइम एक्सीड होतोय, लगेच आपण बोलतो 5 मिनिटं जास्त, 15 मिनिटं अजून. काय काय होतात, इग्नोर फॉर डे, आजचा दिवस इग्नोर मार, आज नाही मला काय पण करायचं आहे, आज मला सुट्टी आहे. असं मी किती वेळा बघितलंय. अरे हेच तर बोलतो ना आपल्याला, डिसिप्लिन असतं काही गोष्टींमध्ये. जर तुम्ही डिसिप्लिन असाल ना तर तुम्हाला ते आहे सेट करायची गरज नाहीये, तुम्ही ऑटोमॅटिकली 10 मिनिटं 15 मिनिटं इंस्टाग्राम बघून रिटर्न येऊ शकता. तुम्ही खरं सांगा बरं, जी लोक बनवतात ती लोक खरंच याचा घरदार धुवून वापर करत असतील का रे? ते एवढा टाइम त्यांच्याकडे नाही पण आहे. जर त्यांच्याकडे टाइम असता ना तर ते महिन्यामध्ये 2-3 पुस्तकं वाचू शकले नसते ना. स्टोरी तर ऐकलं असेल, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, अरे 2-2, 3-3 बुक्स एका एका महिन्यामध्ये वाचून काढतात चांगले चांगले, जेणेकरून ते काय होतात, पुस्तकं ही अशी गोष्ट असते ना, ते आपल्याला नॉलेजमध्ये भर पाडते, आपल्याला डिसिप्लिन राहायला मदत करते. आणि ही कशी गोष्ट आहे, आता आपलं डिसिप्लिन बघा ना, आपला आतताईपणा एवढा वाढलाय ना रील्समुळे, आपण कंटेंट पहिल्या 3 सेकंदमध्ये जज करतो. 3 सेकंदमध्ये लगेच लेफ्ट राईट नाही, वर लेफ्ट राईट पण कळलं असेल की, हां बरं किती लोकांना लेफ्ट आणि राईट कळला, हात वर करा. मुलांपैकी विचारलं, तुम्हाला नाही विचारते प्लीज, ठीक आहे. हां कळला काय लेफ्ट राईट, गुड गुड. म्हणजे मी असं समजतो तुम्ही ॲप्लिकेशन छान चालतंय का हे बघायसाठी ते डाउनलोड केलेलं असेल, है की नाही, व्यवस्थित चालतंय का. आपण एंड युजर आहोत ना, आपण सांगणार त्यांना हे छान नाही चालत आहे ॲप, म्हणून तुम्ही वापरत असा. आमची फ्लटरवाली लोक एवढी भारी कारण देतात ना, मी त्यांना विचारतो ना तुम्ही हे ॲप वापरताय का, तर ते हसतात आणि हात वर करायला लावलं. खूप लोकांच्या हात वर असतात. मग मी त्यांना विचारतो ना, हां काय करताय, ते बोलतात नाही सर आपल्याला UI बनवायचा असतो. सो आम्ही त्याच्या डिझाईन्स बघत असतो. म्हणजे हे कारणं बघितले का किती भारी भारी. तसे तुमच्यातले पण बरेचसे लोक असेल इंस्टाग्राम वापरत असेल ना, तुम्ही नोटीस करा इंस्टाग्राम एवढं भारी UI डिझाईन केलं आहे ना त्याचा, की आपल्याला कळतच नाही किती टाईम वाया गेला आहे. आपण ते स्क्रोल करत जातो. रील्स पण बघा ना, रेकमेंडेशन सिस्टीम एवढी भारी असते ना, जे आपल्याला आवडते चायला तेच तेच रील देतं आहे, तेच तेच रील देतं आहे. आपण मध्ये बोलतो पण राव टाईम लय गेला, जाऊ दे प्लीज 15 मिनिटांनी नक्की अभ्यास करायला भेटेल. 15 मिनटं काय 15 तास पुढे 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 स्क्रोल. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याला म्हणतात UI. UI भारी असेल तर युजर जास्त वेळ इंटरॅक्ट करू शकतो. पण हेच बघा बरं, तुम्हाला कोणाचा तरी मेसेज आलाय, तुम्ही त्या मेसेजला रिप्लाय केला, तर तुम्ही त्याच्या इनबॉक्सचा सिनारिओ असतो, कंटेक्स्ट असतो, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्याला मेसेज करतो. तो मेसेज चुकून असं होतं का, तो मेसेज दुसऱ्या कोणाच्या तरी इनबॉक्समध्ये पण गेला, असं नाही होत. याचाच अर्थ त्यांनी बॅकएंड प्रॉपर बनवला आहे. प्लस तुम्ही कधी कधी पोस्ट टाकता, पोस्ट टाकली की तुम्ही नोटीस करा तुमच्याच टाईमलाईनमध्ये ती पोस्ट असते, बरोबर ना. तुमच्या पेजवरती प्रोफाईल पिक्चरचं पेज असतं, मेन पेज, होम पेज तुमचं, ठीक आहे, त्याच्यावरती तुमची ती पोस्ट असते. तुमचे जे मित्र आहेत, जे तुम्हाला फॉलो करतात, जी लोक तुम्हाला फॉलो करतात, त्यांना दिसतं की ह्या व्यक्तीने हे पोस्ट टाकले. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या मोबाईलमधनं पोस्ट टाकले तर त्या व्यक्तीला कशी काय दिसली, याचा अर्थ ही पोस्ट ह्या मोबाईलमधनं इथेच नाही गेली, कुठेतरी सर्व्हरला गेली. पोस्टसाठीचा वेगळा डेटा हँडल केला असेल, डेटाबेसेस वेगळे असेल, डेटाबेस शब्द तरी ऐकलाय ना, याचा अर्थ ही सिस्टमॅटिकली डिझाईन केलेली गोष्ट आहे. याच गोष्टीला बॅकएंड म्हणतात. बॅकएंड जेवढा छान असेल, फ्रंट एंडचा UI जेवढा छान असेल, तेवढं ॲप्लिकेशन भारी असतं, ठीक आहे. मग आता तुम्हाला कळलं का, फ्रंट एंड म्हणजे जे समोर दिसतं त्याला फ्रंट एंड म्हणतात, पण जे बॅकग्राऊंडला सगळं स्टोअर केलं जातं. आता एक्झाम्पल अजून एकदा सांगतो, ठीक आहे. तुम्ही कोणाचा तरी फोटो, कोणतरी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल, तुम्ही त्याच्या प्रोफाईलला जाता, तुम्ही त्यांना फॉलो करता, मग तुम्ही मुद्दाम आवर्जून काय करता की सगळे फोटो लाईक करत बसता त्यांचे. मग त्या व्यक्तीला नोटिफिकेशन जातं आणि ते व्यक्ती तिकडून म्हणते काय यार मागेच लागले हे. पण काही सिनारिओमध्ये उलट पण असू शकतो, अहिला सगळं लाईक कर, परत लाईक कर, असं पण समोरच्याला फिलिंग येऊ शकतं. मग आपण त्या फिलिंग, आपल्याला माहीत नसतं ना समोरच्याला नोटिफिकेशन गेल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन काय आहेत, पण आपण काय बोलतो, हां मी वॉच ठेवून आहे हे लक्षात येण्यासाठी आपण लाईक करतो. आता तुम्ही बघा बरं, लाईक केलं, थोड्या दिवसांनी तुम्हाला वाटलं काय भावच देत नाही आपल्याला राव हे व्यक्ती, मग आपण काय बोललो, जाऊ द्या आपण दुसऱ्या कोणाचे तरी फोटो लाईक करूया. मग 2-3 महिन्याने त्या व्यक्तीचा परत तुम्हाला मेसेज येतो, मग तुम्ही बोलता अहिला लगेच स्टार्स चमकले की काय, एखादा तुटता तारा दिवसा पण दिसू शकतो, हां 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 भेटू दे ही. मग तुम्ही परत तिच्या प्रोफाईलला जाता ना, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ते लाईक केलेले फोटो असतात ना, ते लाईक तसंच असतो, तुम्हाला दिसतं पण तुम्ही एवढे फोटो लाईक केलेत. मला सांगा, एवढ्या दिवसांआधी लाईक केला होता, याचा अर्थ ते लाईक केलेलं स्टोअर झालं.
स्टोअर झालं म्हणजे बॅकएंडला कुठेतरी डेटाबेस किंवा स्टोरेज आहे, तो ते लिंक ठेवतोय की नाही, ती गोष्ट कनेक्ट करून ठेवतोय की हे करणे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जे काही स्टोअर होतंय सर्व्हरच्या साईडला, ज्या काही गोष्टी होतात ना, ह्यालाच आपण बॅकएंड म्हणतोय. आणि जे छान छान दिसतंय त्याला फ्रंट एंड म्हणतात. मग फ्रंट एंडमध्ये 2 सिनारिओ असतात. तुम्ही वेबसाईटवरनं पण जाऊ शकता किंवा ॲप थ्रू पण जाऊ शकता. मग ॲप पण फ्रंट एंड आहे. मग तुम्हाला कंटेक्स्ट कळला का? मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, 3 टाईपचे डेव्हलपर आहेत आत्ता सध्या मी पिक्चरमध्ये आणले त्यानुसार. एक असेल वेब डेव्हलपर, दुसरा असेल ॲप डेव्हलपर किंवा मोबाईल डेव्हलपर. ह्या दोघांना आपण फ्रंट एंड बोलूया. एक असेल बॅक एंड डेव्हलपर. कळलंय का? नक्की. याच्याच बरोबरीने अजून डेव्हलपरचे टाईप पण असतात. टेस्टर असतो, टेस्टिंग ऐकलं का? तुम्ही मला सांगा रे, बनवणारा भारी की टेस्ट करणारा भारी? टेस्ट करणारा भारी. इथंच चुकलंय सगळं कॅल्क्युलेशन. का माहिती आहे का? आपल्या सिनारिओनुसार आपण काय बोलतो, सर तो टेस्टिंग करतोय याचा अर्थ त्याला बनवता नक्कीच येत असेल. चूक. आय टीमध्ये हे होत नाही. ज्याला टेस्ट करता येते त्याला बनवता येईल याची गॅरंटी, पण जो बनवतोय त्याला टेस्ट करता सुद्धा येऊ शकतो. तो फक्त काम करून द्यायचं म्हणून, काम चलाऊपणा करायचं म्हणून पटपट ॲप बनवून देतो, सगळं बनवून देतो. त्याला पण माहिती असं इथं ही गोष्ट फेल होऊ शकते, पण ते बोलतं माझं थोडीच काम आहे, माझं थोडीच ॲप आहे, मला पैसे भेटलेत, मी पटपट ह्याला काम करून देतो. तुम्हाला मी परत एकदा 10 वेळा सांगेन, सगळ्या फील्ड लक्षात ठेवा. आय टीमध्ये जेव्हा उडी माराल ना, असं नको रे कोणीतरी लात मारली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो, असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला क्लिअर माहिती पाहिजे मला कुठल्या टाईपचा डेव्हलपर बनायचं आहे. क्लिअर माहिती पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे. मला जर ह्याच्यामध्ये आवड आहे ना, तर मी ह्याच टाईपचा डेव्हलपर बनेल. मग जग इकडचं तिकडे होते, मी एवढा भारी बनेन ना त्याच्यामध्ये, मला तिथे जॉब नसताना पण जॉब लागले पाहिजेत. आता काही लोक बोलते जॉब नसताना जॉब कसे लागतील? अरे तुम्हाला काय बोलतोय, किती पण AI येऊ द्या, काही येऊ द्या, बॅक एंड डेव्हलपमेंट संपणार नाही, वेब डेव्हलपमेंट संपणार नाही, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट संपणार नाही, कम्प्लिटली तर नक्कीच संपणार नाहीये. लोक किती पण सांगू द्या, बहुतेक आता संपणार. अरे त्यांना काही कळतं? हा बोल भिडू चॅनेलवाला आपल्याला सांगणार का की AI येतोय, IT वाल्यांचे जॉब धोक्यामध्ये आहे? कुठे आहे तो धोका? आता काही लोक बोलतील मग सर त्या न्यूज पण खोट्या नाहीत ना, 12,000 एम्प्लॉय काढले, 15,000 काढले. अरे तुम्हाला माहिती आहे का रियालिटी काय आहे? ती लोक, माझं काय म्हणणं आहे, जी लोक कंटाळा करतात, जे स्वतःला अपस्किल नाही करू शकत, ऑब्व्हियसली त्यांच्या टिंबटिंबावर लात कधी ना कधी पडणारच आहे. आणि IT हे असं सेक्टर आहे ना, याच्यामध्ये रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज असते. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय? तुम्ही 1 वर्षानंतर पुढच्या वर्षी रिलेटेबल राहण्यासाठी तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकावी लागतात. मी जर हे वेगळं बोलत असेल तर तुमचे बहीण भाऊ काका काकू कोणी पण IT मध्ये असेल त्यांना विचारा. तुम्ही सुरुवातीची जी लोक होती ना 2010-15 पर्यंत, तुम्ही नोटीस करा, ते पहिल्यापासून जे काम करत होते ना तेच काम करायचे. 15 नंतर 2015 नंतरच्या ह्या पुढच्या वर्षांमध्ये ना कंपनीमध्ये अशी गोष्ट यायला लागली की तुम्हाला स्किल सेट मल्टिपल असायला पाहिजे. तुम्हाला फ्रंट एंड येते, बॅक एंड येते, फुल स्टॅक यायला पाहिजे, तुम्हाला डेऑप्स यायला पाहिजे. डेऑप्स शब्द कोणी चुकून ऐकलाय का? हात वर करा. डेऑप्स. अरे वा, डेऑप्स ऐकलाय शब्द तुम्ही? बरं किती लोकांना ह्यातल्या माहिती नेमकं डेऑप्स काय करतं? त्यांनी हात वर करा. हे दुर्दैव आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. हे 2 लोकांना माहिती आहे, आपण विचारू त्यांना. लय प्रामाणिक आहे, लय प्रामाणिक माणूस आहे, लय प्रामाणिक. काय बोलला सांगतो तुम्हाला, थांबा, उत्सुकता थांबा. ठीक आहे. तो बोलला सर मला फक्त सब्जेक्ट होता, मी तो फक्त काढलाय. आणि तो बोलतो मी हे खरं सांगतोय. हे पुढचं वाक्य पण बोला. पण असला प्रामाणिकपणा IT मध्ये काय कामाचं नाही, एवढं खरं नसतं बोलायचं. कळलं का? इंटरव्ह्यूला गेला आणि तुम्ही म्हणाल हा प्रोजेक्ट मी नाही केला, उचललाय. आणि तुम्ही त्याला वरनं हेच सांगताय, पण मी तुला खरं सांगितलं, याच्या आधी ती 12-13 जण येऊन गेली, त्यांनी पण उचललाय कारण ते माझ्याच वर्गातले आहेत. तुम्ही स्वतःची पण लावले. ते आधी गेलेले त्याच्यातला एखादा टिक असेल त्याला पण क्रॉस मिळेल. होप समजत असेल तुम्हाला. ठीक आहे, हा एक झाला. पुढे मागे एक व्यक्तीने हात वर केला होता, आता तुम्हाला शोधावं लागेल का? अरे 2 होते की नाही? मागची लोक. तुम्हाला ह्या रो मध्ये 2 माणसं हात वर केलेले दिसले होते, एक गायब झाला. ठीक आहे, मला माहिती आहे कोण आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही. चला असो. ठीक आहे, ऐका. बरोबर, ऐका. ठीक आहे, कसं असतं ना, मी तुम्हाला बेसिक कळेल अशा भाषेमध्ये सांगतो. ठीक आहे, डेव्हऑप्सची टर्म काय करते ऐकताय का? ऐका. बरं तुम्हाला उत्सुकता आहे का अशी टर्म ऐकून घेण्याची की नाहीच? म्हणजे AI तर AIच ना, AIच्या बाहेर मी इकडे तिकडे जाणारच नाही सर आता. ठीक आहे, पण हे पण कळलं पाहिजे ना, डेव्हऑप्सच्या साईडला पण ML ऑप्स नावाची एक कन्सेप्ट आहे, मशीन लर्निंग ऑपरेशन्स. हे डेव्हऑप्सचा फुल फॉर्म आधी समजून घ्या. डेव्हलपर्स ऑपरेशन्स म्हणजे काय? एक्झाम्पल सेट सांगतो.
ठीक आहे, सगळ्यांनी हात वर कराल जर मी काही प्रश्न विचारला तर. मला सांगा, आधी आपण हॉटस्टार जिओ सिनेमावर मॅचेस बघायचो. किती लोकांनी जिओ सिनेमा किंवा हॉटस्टारच्या ॲपवरती मोबाईलमधनं मॅच बघितलं एकदा तरी? हात वर करा. एकदा तरी बोलतोय सगळ्यांनी, एकदा तरी आयुष्यामध्ये एकदा तरी हे केलंय, ठीक आहे. हां, तुम्ही नोटीस केलं का तिथं ना युजरचा काउंट असतो, किती बघतायत. बघता ना हे, मग आपल्याला दिसतो एवढे कोटी लोक बघतायत. जिओ सिनेमाला तर मनाला येईल तो आकडा टाकतात. अंबानीला वाटलं दे 17 कोटी, लगेच 17 कोटी. हॉटस्टार तुम्ही नोटीस करा, हॉटस्टार ॲक्च्युअल नंबर तरी टाकायचं. जिओ सिनेमा काय करतं माहिती आहे का, भले एकदा जरी व्हिजिट करून तुम्ही बाहेर गेले आणि परत आले तर ते 2 काउंट कन्सिडर करतं. ते काय म्हणतं, 2 वेळा आलाय, 5 वेळा आला तर 5 काउंट. असं थोडीच असतं ना, म्हणजे एक माणूस एकदा आलाय ना, तो 5-10 वेळा येऊ द्या तरी त्याचा काउंट एकच असायला पाहिजे ना. जिओ सिनेमा काय बोलतो, नंबर मोठा दिसला की लोकांना असं वाटतं एवढी लोक माझ्यासारखी रिकामीच आहे, मी पण मॅच बघतो. मग 17-18 कोटीच्या आईला जोक नाही रे, 12 कोटी 12 कोटी एवढी लोक मॅच बघत असतात. IPLच्या वेळेस आपण बघितलं तिथे आपल्याला साईडला दिसतो एवढी कोटी लोक मॅच बघतात. पण तुम्हाला ना एक नोटीस करून सांगतो बघा, डेऑप्सचा सिनारिओ कुठे येते तुम्ही बघा, मला सांगा. डेऑप्स हे तुम्ही नोटीस करताना मॅच बघत असताना डेऑप्स पिक्चरमध्ये येतं. कसं सांगतो बघा, पटतंय की नाही मला सांगा. जर तुम्ही मॅच बघताय, तुम्ही बघाल सुरुवातीला मॅच चालू होते ना, तेव्हा हळूहळू काउंट वाढत जातो. लाखांमध्ये असतो टॉस बीस बघायला. टॉस लोक काय काय ना पहिल्या ओव्हरलाच मॅच बघायला येतात. त्यांना एवढं माहिती पाहिजे असतं की टॉस झालाय, कोण टॉस जिंकलाय, याच्यावरनं ते प्रेडिक्ट करू शकतात मॅच कोण जिंकू शकतं. आणि आपल्याकडे प्रेडिक्टर लयच बसलेले असतात, तुम्हाला माहितीच आहे. सचिनने असं खेळलं पाहिजे होतं, हां ते सांगणारी लोक पण आधी होते. आमचे वडिलांचे मित्र वगैरे, वडील वगैरे बसून म्हणजे काय टेंडल्या, काय नीट खेळतच नाही. मी नेहमी त्यांना बोलायचो तुम्ही जाता. म्हणजे माझं काय म्हणणं, अरे तो भारीच खेळत असेल ना, ते एवढ्या वर्ष खेळला तर. बघा आता बरं कुठे आलो आपण. मॅच सुरू झाली, 50 लाख लोक बघतायत, 1 कोटी लोक, हळूहळू काउंट वाढत चाललंय. तुम्ही मला सांगा, जर आपल्या मोबाईलवर हे स्ट्रीम होतंय याचा अर्थ सर्व्हर थ्रू स्ट्रीम होतंय. मग तो सर्व्हर आहे तर तुम्ही नोटीस करा ना, सुरुवातीला कमी लोक आहेत, नंतर हा काउंट करोडोमध्ये वाढत चाललाय. तर ते सर्व्हरची पण स्वतःची एक कॅपॅसिटी असते ना. काय असते कॅपॅसिटी? म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे काय, एखादा सर्व्हर असा कन्सिडर करूया, एक मशीन. सर्व्हर म्हणजे एक मशीन पकडा. हे मशीन काय म्हणतंय, मी समज 10 लाख लोकांनाच हँडल करू शकतो ॲट अ टाइम. किती लाख लोकांना? मग आता बघा बरं, 10 लाख युजर आले, एक मशीन भरलं. आता तुम्ही मला सांगा, जर मशीन भरलं, अजून 10 लाखापेक्षा जास्त लोक त्याच मशीनला हिट करत असेल तर तुमच्या लक्षात येत असेल की हा सर्व्हर क्रॅश होऊ शकतो. सर्व्हर क्रॅश झाला तरी एका पण माणसाला मॅच बघता येणार नाही. मग ते काय करतात माहिती आहे का, ऑलरेडी अशाच टाईपचे वेगवेगळे मशीन्स अजून ठेवले जातात आणि त्याचा लोड बॅलन्स करायचा ट्राय करतात. याला कन्सेप्टला म्हणतात लोड बॅलन्सर. मी परत एकदा सांगतोय, याच्यामध्ये मला सांगण्यासारखं खूप आहे रे, पण मी तुम्हाला एकदम नाईव शून्यातनं कळावं यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सांगतोय. आय होप तुम्हाला कळलं असेल आता मी काय बोलतोय. याचा अर्थ आपण जी मॅच बघतोय ती सर्व्हरवरनं स्ट्रीम होते आणि सर्व्हरची कॅपॅसिटी असेल लोक बघण्या, किती लोक बघू शकतात मॅच, कळतंय का रे? मग आता नोटीस करा, लक्ष द्या सगळ्यांनी. 10 लाख एका सर्व्हरची कॅपॅसिटी, 1 कोटी लोक बघत असतील तर 10 मशीन्स असतील. 10 मशीनचा मिळून तो सर्व्हर आहे असं आपण बोलू शकतो. आता हॉटस्टारचा किंवा जिओ सिनेमाचा 10 मशीन्स बनून मग अजून लोक वाढत गेले, मशीन्स अजून वाढल्या, लोड बॅलन्सर वाढत गेले. लोड बॅलन्सर म्हणजे अजून मशीनवर लोड टाकण्यात आला, अजून असे मशीन. 2 कोटी लोक आले, 20 मशीनचा मिळून आता सर्व्हर बनला. कळतंय की नाही? तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की मला येस ऑर नो मध्ये सांगायचं, नीट लक्ष द्या. जसा इनिंग ब्रेक होतो ना, डायरेक्ट काउंट ड्रॉप होतो. ए का ते 12 कोटीच असतात. अरे ॲडव्हर्टाईज पण बघतो आज, नाही बघत. तुम्ही स्वतः सुद्धा काय बोलता, इनिंग ब्रेक आहे तेवढ्यात मी काहीतरी कामं करून घेतो, जाऊन येतो कुठेतरी. आठवा ना, आपल्याला आईने काहीतरी काम सांगितलेलं असतं, आईला बोलतो थांब आई थांब, एकच ओव्हर राहिले, इनिंग ब्रेक आहे, मी तेवढ्यात घेऊन येईन नंतर बाजारातनं काय आणायचं ते. असं होतं की नाही? तुम्ही पण म्हणत असा, थांब आई भात टाकायचा ना, भात लावायचा ना, थांब थोडक्यात थांब, एक मॅच ही लास्ट ओव्हर झाली ना, अगं धोनी खेळतोय, माई मार रहा है. असं होतं की नाही? मग आपण आईला हे बोलतोय, याचाच अर्थ काय रे, आपण त्या इनिंग ब्रेकसाठी थांबलोय. इनिंग ब्रेक झाला की आपण लगेच ॲप बंद करतो आणि आपलं काम करायला लागतो. आपल्याला माहिती आहे की 10 मिनिटाचा इनिंग ब्रेक T20 मध्ये असू शकतो आणि जर वन डे इंटरनॅशनल असेल तर 30 मिनिटाचा ब्रेक असतो. हे नोटीस केलेलं असेल आपण. तेवढ्यात आपली कामं, तेवढ्यात सर्व्हरचा अकाउंट डाऊन होतो. तुम्हाला कळतंय का मित्रांनो? आता एवढ्या मशीन्स, ऑलरेडी 20 मशीन्स तिथे होत्या, डायरेक्ट युजर ड्रॉप झाला. 1 लाखावर युजर आला समजा, 1 लाखावर. तुम्हाला कळतंय का? त्या मशीनचा पण झोल होऊ शकतो, कारण की तिची कॅपॅसिटी जशी वाढली, डायरेक्ट ड्रॉप झाले तर काहीतरी प्रॉब्लेम सिनारिओ येऊ शकतो. हेच सगळं मॅनेज करायला जी टीम असते तिला डेव्हऑप्स म्हणतात. आता डेव्हऑप्स फक्त एवढंच नाही करत, हे पण सांगतो.
त्याला खूप कामं असतात ह्याच्या व्यतिरिक्त, पण इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्या टर्म्स कळाव्यात यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. तर आता हात वर करायचा. किती लोकांना डेव्हऑप्स नेमकं काय करतो हे लक्षात आलंय? हात वर करा. आता हाच प्रश्न दुसऱ्या कुठल्या सेमिनारला कोणी विचारला मित्रा, अजिबात असं नाही सांगायचं की मी तर पेपर काढलाय. त्याला असं दाखव ना, येड्या ते सर्व्हर लिहिणारा मीच आहे. कॉन्फिडन्स आला पाहिजे ना. तो ते 10 सर्व्हर मॅनेज करणारा कोण होता? मीच तो डेव्हऑप्स इंजिनियर आहे. म्हणजे त्याला असा फील आला पाहिजे, तू बहुतेक डेव्हऑप्समध्ये काही सर्टिफिकेशन केलंय का, असा प्रश्न त्याला पडला पाहिजे. त्याला वाटतं नाही रे, छे त्या शशाचं 2 मिनिटाचं लेक्चर ऐकलं, लगेच आन्सर कळलं मला. मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, हीच खासियत असते तुम्हाला रिअल टाइम जेव्हा मॅप होतं ना तेव्हा कन्सेप्ट कळण्यामध्ये. आय होप हे कळलेलं असेल. ठीक आहे, आता आपण आहे ना डेव्हऑप्सवरनं आपल्या त्या मेन कन्सेप्टला जाऊया, जिथे मी काहीतरी तुम्हाला सांगत होतो. 1995 साली जावा आलं. एक कंटेक्स्ट, 1 मिनटं, आठवतंय का मी तुम्हाला हेच बोलत होतो? 1995 साली जावा आलं, 1991 साली पायथन आलं, ह्याच्याबद्दल मी सांगत होतो. आणि तिथनं मी इकडे गेलो, टाईप ऑफ इंजिनियर्स किंवा डेव्हलपर्स कुठले कुठले असतात आता सांगा बरं. आता 5 तर बोलता आले पाहिजे तुम्हाला. पहिला असतो फ्रंट एंडमध्ये वेब डेव्हलपर आपण बोलूया. दुसरा असतो मोबाईल ॲप डेव्हलपर किंवा मोबाईल डेव्हलपर. तिसरा असतो बॅक एंड डेव्हलपर. चौथा आहे डेव्हऑप्स. बरं ठीक आहे, डेव्हऑप्स. पाचवा आहे टेस्टर होता. टेस्टर त्याला क्यूए पण म्हणतात. हां, क्यूएचा फुल फॉर्म क्वेश्चन अँड आन्सर, क्वालिटी ॲश्युरन्स. बरोबर की नाही? म्हणजे याची प्रोडक्टची क्वालिटी भारी असेल याची ॲश्युरिटी गॅरंटी देणारा जो माणूस आहे, जो तुम्हाला ते टेस्ट करून देतोय, त्याला टेस्टर म्हणतात किंवा क्यूए म्हणतात. हे ऐकलंय काय नक्की हे वाक्य? आणि आता तुम्हाला दिसेल ना, तर बरेचशा कंपन्यांचे रोल असे असतात. एक तर डेव्हलपर रोल असतो, टेस्टिंगचा रोल असतो किंवा डेव्हऑप्सचा रोल असतो. आता तुम्हाला माहिती आहे का, ह्या रोल्स बरोबर आता हे बाकीचे रोल साईड झाले. AI इंजिनियर, मशीन लर्निंग डेव्हलपर किंवा ML इंजिनियर. ऐकले का असे टर्म्स आलेत? मग आता तुम्हाला ह्याच टर्म्स काय काय आहेत ते पुढे दिसतीलच तुम्हाला. ॲप म्हणजे मी तुम्हाला जेव्हा लेक्चर नेक्स्ट वीकला पण चालू करेल तेव्हा ह्यातूनच सुरुवात करणार की नेमकं कुठले कुठले ह्याच्यातनं आपल्याला रोल्स आणि आपण कुठे कुठे जॉब बघू शकतो फक्त एवढंच शिकून. पण मी तुम्हाला परत सांगतोय, AI हे फ्रंट एंड, बॅक एंड, मोबाईल ॲप, डेव्हऑप्स यांना डायरेक्ट रिप्लेस नाही करणार. लगेच तर नाही करणार. आणि लगेच म्हणजे काय बोलतोय, हे जे डेव्हलपर आहेत ह्यांना तर नाही, पण डेव्हऑप्स आहे ना या फील्डला थोड्या काही दिवसांनी थोडंसं रिप्लेसमेंट येऊ शकतं. मी कशाच्या अँगलने बोलतोय तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी आहे ना स्टेप्स फिक्स असतात, म्हणजे त्या स्टेप्स प्रेडिक्ट करता येतात, त्या गोष्टी ऑटोमेशनमध्ये जाऊ शकतात. आणि डेव्हऑप्समध्ये प्रेडिक्शन बऱ्याचदा करता येतं की पुढे काय काय गोष्टी आपल्याला हँडल करायच्या आहेत. आय होप तुम्हाला टर्म कळलेले असेल. बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो. तुम्हाला मी बोललो की लक्ष द्या बरं का, बॅक एंड डेव्हलपर काहीतरी कोड लिहितोय, तो प्रेडिक्ट नाही करू शकत कुठल्या टाईपचे ॲप्लिकेशन त्याच्याकडे येणार आहे, त्याला काय लॉजिक लावायचं, काय त्याला काय DSA वगैरेच्या कन्सेप्ट वापरायच्यात हे त्याला प्रेडिक्ट नाही करता येत. पण डेव्हऑप्सच्या सिनारिओमध्ये स्टेप्स फिक्स आहेत. त्याला माहिती की या 12 स्टेप मला करून डेव्हऑप्स करता येतं. कळतंय ना? मग अशा जिथे फिक्स स्टेप असतात ना त्या लवकर रिप्लेस होण्याचे चान्सेस आहेत. पण मी बोलतोय का लगेच होणार? नाही होणार, थोडे दिवस अजून लागणार. पण हे बॅक एंड, फ्रंट एंड, मोबाईल वगैरे हे डायरेक्टली सगळं रिप्लेस नाही होणार. त्यामुळे तुम्ही असं घाबरू नका की AI कोणी ना, माणूस जर कुठलाही व्हिडिओ बनवत असेल ना यूट्यूबवर वगैरे तुम्ही बघितला आणि त्याने बोलला की पुढे जाऊन AI सगळ्यांचे जॉब खाणार, त्याला 2 टिंब द्या, खाली 2 शिव्या लिहा कमेंटमध्ये. त्याला म्हणायचं तुला खरंच येतं का रे हे, की तू आपला हाईप क्रिएट करायची म्हणून सांगतो. आणि तुम्ही बघा यूट्यूबर जास्तीत जास्त हाईप क्रिएट करण्यासाठी असल्या गोष्टी सांगतात, त्यांच्या याला ट्रॅक्शन येण्यासाठी. लगेच असं सांगतात, इज रिॲक्ट डेड, अरे तू डेड हो. म्हणजे मला काय म्हणायचं, जो हे कोण सांगतो माहिती आहे का, ज्याने स्वतः कधी रिॲक्टमध्ये जास्त काम केलेलं नसेल, ते नुसतं प्रेडिक्ट कर, गेलं वाटतं, हां फ्लटर मेलं वाटतं, अरे बॅकएंड स्प्रिंग बूट आता कोणी विचारत नाही. अरे तुला काय माहिती, एकदा बाहेर जाऊन प्रोजेक्ट आणायला जा किंवा जेव्हा कोड लिहायला बसशील ना तेव्हा कंपनी जेव्हा तुला येऊन बोलते ना, अरे मित्रा स्प्रिंग बूटमध्येच कोड करायचं आहे तुला, त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे मेलेलं नाही आहे. काही लोकांना असं वाटतं C# गेलं, C# पण अजून जिवंत आहे. C# पण कुठे मरणार नाही आहे. C#, ऐकलंय ना, .NET, C#, काही मरणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, हळूहळू नीट ऐका. मग तुम्ही म्हणाल मग AI काय उखाडणार आहे येऊन? AI काय उखाडणार आहे ते सांगतो आता, नीट लक्ष द्या. आधी बॅकएंड डेव्हलपरला जेवढा कोड लिहायला, समजा एखादा बॅकएंड लिहायचा 1 महिना लागत असेल, तर AIच्या मदतीने तो 10-12 दिवसात पण करू शकतो. कारण AIच्या मार्फत तो मॉडेल्स लिहू शकतो एक्स्ट्राचे जे इझी आहेत, आणि त्यांना घेऊन तो त्याच्या कोडमध्ये एम्बेड करू शकतो. म्हणजे पण त्याला नोटीस करा, AI कडनं एक मॉडेल घेतलं, तुम्हाला एम्बेड करायचं म्हणजे ऑलरेडी असलेल्या कोडमध्ये इंटिग्रेट करायचं, तर तुम्हाला ऑलरेडी तो असलेला कोड कळला पाहिजे.
तो कोड कळायचा याचा अर्थ तुम्हाला तो डेव्हलपर असलं पाहिजे. म्हणजे कळतंय का, जो माणूस असं बोलतोय ना की मी फक्त AI शिकणार आणि मला ह्याला डायरेक्ट रिप्लेस करता येणार, चूक चूक चूक. कोर्स करू नका जर ह्या भ्रमात शिकायचं असेल तर. मी क्लिअर सांगतो, कारण मला फेक काउंट नको आहे असा की नाही का, अरे हां जबरी वाटलं मला, AIचं सगळं आहे, सरांनी पण हेच सांगितलं, असं नाही आहे. AI हा को पायलट आहे. को पायलट करतं, पायलट असतो, कंडक्टर आहे, आठवत आहे, कंडक्टर एक असतो, तो असिस्ट करणारा असतो. राजा हिंदुस्थानी पिक्चर बघितला असेल आमिर खानचा, त्याच्यामध्ये तो कुणाल खेमू छोटा दाखवलाय. कुणाल खेमू कोण आहे, अरे जरा चांगला हिरो होता तो आधी, नाही माहिती. राजा हिंदुस्थानीमध्ये एक बारकं पोरगं होतं, आमिर खान बरोबर नाचायचं, ते छोटं छोटं पोरगं होतं. तो बघा ना, तो त्याची गाडी बिडी पुसून द्यायचा, आमिर खान चालवायचा, करिश्मा कपूर मागे बसलेले असायचे, ते आरशातनं एकमेकांना बघायचे. आठवा. अजून काय सांगू आता, तो सीन पण सांगू की काय? हा बघा, काही लोकांना आत्ता आठवलं, हा कळलं. अरे जरा विचार करा, तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, ऐका ऐका, तुम्हाला आठवते का आता, राजा हिंदुस्थानी पिक्चर आपण आधी लहानपणी बघितला असेल किंवा खूप आधी बघितला असेल, पण तुम्ही त्याच्यातले सीन रिकॉल केले ना, याचा अर्थ तुम्ही तुमच्या मेमरीला ताण दिला. आणि याच कन्सेप्टला LLM असं म्हणतात. LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल. तुम्ही काय केलं, आतमध्ये तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे ऑलरेडी, तुम्ही त्याचा विचार करून प्रेडिक्ट करताय की नाही आन्सर, म्हणजे हां हे मास्तर बोलतोय ते हाच सीन आहे. पण हेच करण्यासाठी आता काही लोकांनी काय केलं असेल, लगेच मोबाईल काढला असेल, राजा हिंदुस्थानी मधला सीन, याला म्हणतात रॅग. याला काय म्हणतात? रॅग. AIचं सेमिनार केलेलं असलेलं, मास्टर क्लास केलेल्यांना कळू शकतं रॅगचा अर्थ काय होतो. रॅगचा फुल फॉर्म काय रे? रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. म्हणजे ही माहिती माझ्या डोक्यात नाही आहे आत्ता, तर मी इंटरनेटवरनं किंवा थर्ड पार्टी कुठल्या तरी ॲपमधनं ही माहिती आणून घेतो किंवा समजून घेतो. याच कन्सेप्टला रॅग असं म्हणतात. बघा बरं, कुठली टर्म रट्टा मारायची गरजच नाही असं शिकलं तर. काही चुकीचं आहे का? ठीक आहे, चला मग आता पुढे जाऊया. आता मी जातो परत कंटेक्स्टमध्ये. बघा, 1972 साली सी आलं, 1979 मध्ये CPP आलं, 1991 मध्ये पायथन आलं, 1995 मध्ये जावा आलं, 1998 नंतर 2000 मध्ये समजा पकडा .NET आलं, C# वगैरे, या 5 गोष्टी आल्या. अँड्रॉइड 2004 साली आलं, OS, iOS 2007 साली आलं. कळते का काय बोलते? अँड्रॉइड OS जे तुमच्या फोनमध्ये आता असेल, ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांच्यामध्ये iOS असेल. बरं, त्याच्यामध्ये ॲपल OS किंवा मॅक OS नसते, मोबाईलमध्ये नसते. मॅक OS म्हणलं की लॅपटॉपमध्ये मॅक OS असते, फोन बोललं तर iOS असते. अरे कळते का रे? अडाणीसारखं परत एकदा राहायचं नाही. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नका असं आमचे मास्तर सांगायचे. म्हणजे अर्धवट नॉलेज घेऊन शायनिंग मारू नका, कळलं पाहिजे कम्प्लीट. बघा ना, मी मॅक OS बोललो ना तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे मी ॲपलच्या लॅपटॉपबद्दल बोलतोय, आणि मी iOS बोललो तर आयफोनबद्दल बोलतोय. कळतंय का नक्की? मग तसंच बघा बरं, मी अँड्रॉइड OS बद्दल बोलतोय तर मी कुठले पण फोनबद्दल बोलत असेल, सॅमसंग जे अँड्रॉइड OS वापरतायत, हे बघितलं असेल ना, सॅमसंगच्या आतमध्ये पण अँड्रॉइड OS असते. आणि हे अँड्रॉइड कोणाचं माहिती आहे का? गुगल. अँड्रॉइड कोणाचं आहे? गुगलचं. लक्षात घ्या, गुगल आपल्याला वाटतं तेवढं शान नाही आहे, त्याने लय पराक्रम केलेत आधी पण. 2004 साली अँडी रुबिन नावाचा एक माणूस होता, त्याने काय केलं, अँड्रॉइड OS शोधून काढलं ही गोष्ट, आणि लगेच ह्यांनी त्याला परत स्वतःच्या कंपनीमध्ये घेतला. ॲक्च्युली तो गुगलचाच माणूस होता, तो गुगलमध्येच काम करायचा. त्याने बाहेर पडून अँड्रॉइड OS काढली. लगेच गुगल काय बोललं, हा तर आपला जुना माणूस आहे, याला विकत घेतला आणि त्याला त्या टीमचा मेन बनवला, अँड्रॉइडच्या टीमचा. अरे कळतंय का काय बोलतोय? तसंच ॲपलने काय केलं, ॲपलने स्वतः iOS बनवलं. तुम्ही बघत असाल ॲपलचे फोन घेण्यासाठी आजही केवढी क्रेज असते. आता तुम्ही 17ची न्यूज पण बघितली असेल एवढ्या गोष्टींमध्ये. मग मी तुम्हाला हे का सांगतो नीट ऐका. जशा जशा सिक्वेन्समध्ये ह्या गोष्टी येत गेल्या ना 2007-08 नंतर, मग तुम्हाला iOS डेव्हलपर वाढताना दिसले, अँड्रॉइड डेव्हलपर वाढताना दिसले, आणि आधीचे डेव्हलपर होते ते तर वाढतच होते हळूहळू. पायथन डेव्हलपर तुम्हाला दिसले, जावा डेव्हलपर दिसले, CPP मध्ये काम करणारे नेटिव्हवाली माणसं दिसले. मी काय बोलतोय सगळ्यांना कळत असो, मी एकदम शून्य माणसाला कळेल अशा पद्धतीने सांगतोय बरं का. लक्ष द्या, मी अवघड शो ऑफ करण्यासाठी भारी भारी टर्म्स वापरू शकतो, पण मी मुद्दाम ते नाईव ठेवतोय, कारण इथे बसल्या प्रत्येक व्यक्तीला मी काय बोलतोय कळलं पाहिजे. परत एकदा सांगतो बघा, CPP डेव्हलपर बघितले तुम्ही, त्यांना नेटिव्ह डेव्हलपर म्हणतात. काय म्हणतात? नेटिव्ह डेव्हलपर. नंतर जावा डेव्हलपर बघितले, पायथन डेव्हलपर बघितले, .NET डेव्हलपर बघितले असतील तुम्ही, कळतंय ना. अँड्रॉइड डेव्हलपर बघितलं असेल, अँड्रॉइडचे ॲप बनवणारा माणूस अँड्रॉइड डेव्हलपर असतो, बरोबर. ॲप डेव्हलपरमध्ये अँड्रॉइड. iOS डेव्हलपर ऐकलंय? मग iOS साठी आधी Objective-C नावाची लँग्वेज वापरली जायची, आता स्विफ्ट नावाची लँग्वेज वापरली जाते. कुठली? स्विफ्ट नावाची गाडी आहे माहिती आहे ना, ते लँग्वेजचं नाव सुद्धा आहे का.
ठीक आहे, तर ती लँग्वेज वापरायला. म्हणजे ॲपलवाली कंपनी, ॲपलची जी कंपनी आहे ते आयफोनमध्ये जे काही आपण ॲप बनवतोय ना ते बनवण्यासाठी काय लँग्वेज वापरतात आता, स्विफ्ट. पण अँड्रॉइडवरचे ॲप बनवण्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेजेसचा वापर केला जाऊ शकतो. जसं की तुम्हाला माहिती आहे जावा आहे, कोटलिन आहे, आठवते बरं. जावा आणि कोटलिन हे दोन्ही नावं ऐकलेले हात वर करा. जावा आणि कोटलिन, कोटलिन पण ऐकले म्हणजे तुम्ही, हां ठीक आहे. जावा तर सगळ्यांनी ऐकलेलं असेल. कोटलिन म्हणजे ही लोक आहेत की ज्यांनी जावा आणि कोटलिन दोन्ही नावं ऐकले. कोटलिनमध्ये पण आपण कोड करून अँड्रॉइडवरती टाकू शकतो. आता तुम्ही ऐकलं असेल क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेजेस आल्या, ज्याच्यामध्ये फ्लटर आहे, रिॲक्ट नेटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये एकदाच कोड करायचा, तो अँड्रॉइडवर पण चालतो, आयफोनवर पण चालतो, वेबला पण चालतो, डेस्कटॉपला पण चालतो. म्हणजे एकच कोड लिहायचा, सगळीकडे चालणार. म्हणून आता बघा ना तुम्ही, रिॲक्ट नेटिव्हचं पण मागणी वाढत होती. आता त्याच्याबरोबर टक्कर द्यायला गुगलने कोणाला आणला, फ्लटर. फ्लटर हे गुगलचं आहे, रिॲक्ट नेटिव्ह कोणाचं आहे, हात वर करा आणि सांगा. फेसबुक नाव नाही ना त्यांचं आता, काय नाव आहे त्याचं, मेटा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल चायला आम्हाला धंद्याला लावले आणि हे बनवते की चांगले चांगले लँग्वेजेस. आपल्याला धंद्याला लावलं म्हणजे कळते का, फेसबुक टाइमपास, इंस्टाग्राम टाइमपास. नोटीस करा, व्हॉट्सअप काम नीट वापरलं तर टाइमपास नाही. फॅमिली ग्रुप असेल तर टाइमपास नाही, कारण फॅमिलीवरती सकाळी सकाळी ते कोट येतात. तू जीवनामध्ये तुला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुला इकडं क्लास करायलाच पाहिजे. सुप्रभात, अरे आठवते का, असे आपले काका काकू सगळे लोक मेसेज टाकत असतात आणि आपण बघतो आणि इग्नोर मारतो. आपले रादर ग्रुप म्यूट असतात. ते फॅमिली कट्टा, माय फॅमिलीच्या पुढे हार्ट असतो, जो की हार्ट कधीच उघडत नाही आपल्याकडनं. ठीक आहे, आपण तो ग्रुपच उघडत नाही, तुम्ही नोटीस केलेलं असेल. पण व्हॉट्सअप आहे ना कम्युनिकेशनसाठी चांगली गोष्ट आहे. इंस्टाग्राम पण वापरलं तर बेस्ट आहे. बघा ना, काय काय लोकांनी स्वतःचे बिझनेस उभे केले इंस्टाग्रामवरनं, त्या लोकांनी पुरेपूर वापर केला. सेम आधी टिकटॉक नावाची एक कन्सेप्ट होती. टिकटॉक बघितलंय ना तुम्ही, वापरलंय का तुम्ही, त्यामुळेच बॅन झालं. ती तुम्हीच आहेत बहुतेक, रील बनवायचे माहिती आहे ना, माहिती आहे ना, असली लोक होती तिकडे. बरं चला आपल्या कंटेक्समध्ये या. ऐका, आता मी तुम्हाला परत एकदा एक गोष्ट विचारतो. जर हे डेव्हलपर शेवटचं 2007-08 पासून iOS डेव्हलपर आहेत, तर तिथनं जर विचार केला तर iOS डेव्हलपमेंट सुरू होण्यापर्यंत आता 17 वर्ष होऊन गेली. किती वर्ष आली, 17. म्हणजे हे सगळ्यात लेटेस्ट आहे, आपण असं कन्सिडर करूया. मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, आज जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये उतरले आणि तुम्ही बोलले मला ह्या टाईपचा डेव्हलपर बनायचं आहे, समजा तुम्हाला जावा डेव्हलपर बनायचं आहे, तर तुम्हाला कळतंय का, जो पहिला डेव्हलपर आहे जावामधला त्याला आज 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही बाहेर पडणार, तुम्ही 0 वर्षाचा एक्सपिरियन्स, आणि तुम्ही त्याला म्हटला चल आपण शेजारी शेजारी बसू, मी तुझ्यापेक्षा भारी कोड करू शकतो, नाही होणार. हे का माहिती आहे का, तो एवढ्या दिवसात हे तरी शिकलेला असतो की पटपट काम कसं करायचं, भले ते उचलून करू द्या इकडून तिकडून, पण त्याला ना हे कळलेलं असतं स्टॅक ओव्हरफ्लोचा कोड कुठनं घ्यायचा, चॅट जीपीटी परफेक्टली कसं वापरायचं, इथनं कोड घेऊन आपला कोड म्हणून जगाला कसा सांगायचा, हे त्या माणसाला परफेक्ट कळत असतं. कारण तो एक्सपिरियन्स डेव्हलपर आहे, त्याला मे बी नॉलेज एक्सपिरियन्समधनं आलेलं नसेल, पण ह्या गोष्टी कशा भारी करायच्या हे तर नॉलेज आहे. तुम्ही आपले नाही वाचणार, सुरुवातीला कोड एकदम बेसिकपासून शून्यातनं लिहिणार, कारण मी तुम्हाला शिकवतानाच बोलतो ना, आपला कोड आपण लिहा, शून्यातलं लिहिणार, त्याचं अख्खं ॲप बनवून होईल, ॲप्लिकेशन संपेल आणि तुम्ही ना 5-6 लाईन लिहिलेल्या असतील. तुम्ही बोलाल की हा थांब विचार करतोय. तुम्हाला कळतं का, याचा अर्थ तुम्ही कॉम्पीट करू शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, परत एकदा एक चान्स मिळाला आहे यांच्याबरोबर कॉम्पीट करायचा, आणि तो AI आहे. आता तुम्ही बघा बरं, त्याला 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो, त्याला विचारा बरं रॅग, त्याचं नॉलेज आणि तुमचं नॉलेज सेम आहे. तुम्हाला असं कसं काय, कारण त्याच्यासाठी पण ते आत्ताच आले, तुमच्यासाठी पण आत्ताच आले. आता कोणी असं नाही ना रे, खरंच तुम्हाला असं नाही ना वाटत सर, तरी पण आम्ही त्यांना कॉम्पीट नाही करू शकत. मी तुम्हाला बोलतोय कॉम्पीट करू शकता तुम्ही, त्या रेसमध्ये आता सोबत पळताय. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, खरं खरं सांगतो, नीट आहे का, हे जे AI आहे ना, डेटा सायन्स, AI, NLP वगैरे सगळं ऐकलं ना, डीप लर्निंग वगैरे, या सगळ्यांसाठी पायथनच का शिकली जाते हे तुम्हाला माहिती आहे ना, का का हात वर करा आणि सांगा, काय कळे ना मला. हां, लार्ज डेटा सेट आहे, बरं, आणखी लायब्ररी रिच आहेत, लायब्ररी जास्त आहेत पायथनमध्ये, आणखी इझी टू लर्न आहे, म्हणजे फ्रेशर पण कोणी पण व्यक्ती पहिली लँग्वेज म्हणून पायथन फास्ट शिकू शकतो. कारण कालच तुम्हाला मी नोटीस करून दाखवलं, बाकी लँग्वेजमध्ये किमान आपल्याला 4-1 लाईनचा कोड लिहावा लागतो, पायथनमध्ये एकच लाईनचा कोड लिहायला लागतो. मग चला मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना कळलंय की पायथनचा सिनारिओ महत्त्वाचा आहे. तर मी इथे एक डायग्राम काढतो, डायग्राम, आणि त्यानंतर कालचा जो कंटेक्स्ट आहे ना त्याला पुढे घेऊन जातो. आज मी तुम्हाला, नीट लक्ष देत आहे का, हॅलो ऐकताय का, ऐका,
मला आज डेमो दाखवावेसे वाटत आहेत, पण काही लोकांना असं होऊ शकतं की त्यांना काहींनी AI मास्टर क्लास केलेला नाही. अर्धीच लोक 50% लोक, बरं किती लोकांनी AI मास्टर क्लास केलेला नाही आहे आत्ताचा, म्हणजे जो मी नव्हते ते हात वर करा. ताट काय मी प्रश्न बिश्न नाही विचारणार, ताट हात वर करा. ठीक आहे, चला गुड, ओके. किती लोकांनी AI मास्टर क्लास केला आहे? ठीक आहे. आता काही लोकांना असं वाटलं असेल की नाही सर, ज्यांना हात वर करायला सांगितलं त्याच्यातनं उरलेले लोक त्यांनी केलेलं असतं ना. ऐसा नाही होतं लक्ष्मण. आपल्या इथं अशी पण लोक येतात ना ज्यांना प्रश्नच कळत नाही. ते लोक ना म्हणतात मी का हात वर करू, एवढी घडी घातले, कंटाळा आलाय मला, राहू दे जायला, मी नाही हात वर करणार. अशी लोक असतात आणि त्यासाठीच मी दोन्ही प्रश्न विचारले तुम्हाला. ठीक आहे, असो, चला एक लक्ष द्या. आज मी तुम्हाला लास्ट टाइम, बरं जे AI मास्टर क्लास केलं त्यांना आठवत असेल तर मी तुम्हाला एक ना एक्झाम्पल देऊन ह्या टर्म्स सांगितलं होतं. ते एक्झाम्पल काय होतं? गोव्याला जायचंय. हां, मित्रांबरोबर गोव्याला जायचंय आणि गोव्याला जाऊन काय करायचं? ठीक आहे, 5,000. ठीक आहे, असो, ठीक आहे. इकडे एन्जॉय बरं एक तुम्हाला सांगतो बरं का, चुकीचं घेऊ नका. काही लोकांना वाटत असेल की हे काय पण बोलतो, पण मी तुम्हाला सांगतो दारू न पिणारी लोक सुद्धा गोव्याला जातात बरं का. आणि गोवा छान आहे, त्याच्यातला मी एक आहे. मला कसलंही व्यसन नाही आणि असतं तर मी तुमच्या काय कोणाच्या बापाला पण घाबरलो नसतो सांगायला. रादर सिरियसली सांगतो, व्यसन असतं ना तर मी छाती टोक पण बोललो असतो, हां मी पितो सिगारेट, हो मी पितो दारू, असं बोलत शकलो असतो. मी कोणाला कशाला घाबरलो असतो? माझ्या आई वडिलांनाच फक्त घाबरलो असतो, ते पण मला मारतील म्हणजे ह्या वयात मार कसा खाणार म्हणून बोलताना दबकलो असतो. बाकी कोणाला कशाला घाबरलो असतो? पण मी जर तुम्हाला सांगतोय ना मला एकही व्यसन नाही, एकही व्यसन नाही. व्यसन असेल ना ते हेच आहे, कोडिंग पिडिंग असलं, म्हणजे ह्याला व्यसन का बोलतो माहिती का, मी पागलसारखं कोड करत बसतो. तुम्हाला परत सांगतो, जे माझे जुने स्टुडंट आहे इथे थोडे एकदम 1-2% जुने स्टुडंट आज लेक्चरला दिसतात मला, त्यांना माहिती असेल. मी त्यांना सांगतो की मी टाइमपास म्हणून पॉडकास्ट बघतो. टाइमपास म्हणून म्हणजे कंटाळा आलाय मला तर मी पॉडकास्ट बघतो. टाइमपास म्हणून मी ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बघतो. निरंजन चायना, पॅसेंजर परमवीर, यात्री डॉक्टर. पॅसेंजर परमवीर हे नाव किती लोकांनी ऐकलंय? क्या बात आहे, म्हणजे मी खोटं बोलत नाही. हे त्यांच्याकडे बघा, ते बघा हात वर केलाय. ठीक आहे, यात्री डॉक्टर, क्या बात आहे. निरंजन चायना कालच सांगितला होता, आठवत आहे? मग तुम्ही जाऊन बघितला त्याला? हां, बाकीचं नसणार बघितलं की हे पायथनच्या आतमध्ये बाईट कोड कसा बघायचा हे मी काल दाखवलं होतं, ते नसेल बघितलं. आधी यूट्यूबला गेला असो. निरंजन चायना कोण आहे? जो साप दाखवतो, म्हणजे साप म्हणजे चुकीचं नका घेऊ. ठीक आहे, हां चला, हे चला. असो असो असो, ह्याला बरेचसे कंटेक्स्ट आहेत म्हणजे बोलण्यामध्ये, पण तुम्ही कसं घ्याल ते घ्याल. ठीक आहे, बरं परत एकदा गोष्ट सांगतो. मी तुम्हाला बोललो ना गोव्याला अशी पण लोक जातात जे दारू वगैरे पित नाही. मी तुम्हाला किस्सा पण सांगितलेला मे बी लास्ट टाइम. आम्ही गोव्याला गेलो होतो लास्ट टाइम, तेव्हा आम्ही रिटर्न येताना तिथं चेकपोस्ट असतं. तर त्या चेकपोस्टला लोक पोलीस आहे ना गाडी वगैरे चेक करतात. गाडीचं डिक्की वगैरे ओपन करून सीटच्या वगैरे खाली वगैरे ड्रॉवर पण चेक करतात. पुढचे जे असतात ना ड्रॉवर ते पण चेक करतात आणि सीटच्या खाली पण चेक करतात टॉर्च बिर्च मारून की बाटल्या बिटल्या घेऊन चाललाय का. मग आम्ही गेलो, आम्हाला ते म्हणते, प्रमोद सर पण होते. प्रमोद सर माझ्याबरोबर आले, आम्ही गोव्याला गेलो होतो, त्यांची फॅमिली आम्ही सोबत गोव्याला गेलो होतो. त्यांना पण काही व्यसन नाही, आम्ही मस्त येत होतो. ते पोलीस आम्हाला शेवटी काय बोलले म्हणतात, मग कशाला गेलतं गोव्याला? मला कानाखाली मारल्यासारखं झालं. मी बोललो म्हणजे भेटलं असतं तरी तू घेतलं असतं. ते एकतर घेतात बॉटल, नाहीतर पैसे घेतात. तुम्हाला माहिती आहे का, माझे मित्र सांगतातच नाही, ते एकतर बॉटल घेतात किंवा पैसे घेतात. मग नाही भेटला तर ते बोलतो मग कशाला गेलता गोव्याला? म्हणजे गोव्याला आम्ही काय ह्यासाठीच जायचं का फक्त? ठीक आहे ना, गेलो. तुम्हाला माहिती आहे ना साऊथ गोवा खूप भारी आहे. ठीक आहे, नॉर्थ गोव्यापेक्षा पण. ठीक आहे, नॉर्थ गोव्याला मग आपली ती लोक जातात, आया सावन झुमके. ठीक आहे, जाते पाण्यात पडते, उलट्या उड्या मारते, कळलं ना. म्हणजे काहीच कळत नाही की काय कंटेक्स्ट आहे काय नाही. काय काय लोक 5 दिवसासाठी गोव्याला जातात. पहिल्या दिवशी त्यांना गोवा कळतो, 5व्या दिवशी काहीच नसतं. ते 4 दिवस ते हँगच असतं, ते इकडे तिकडे बघत असतं. घरी आल्यानंतर त्याला कळतं अच्छा गोव्याला गेलो होतो का. एवढे टूल असतात लोक. आणि आम्ही सिरियसली सांगतो, आम्ही पण अशी लोक बघितले, ड्रायव्हर चालवणारच फक्त शुद्धीत, बाकीचे सगळे कुठं चाललेत काहीच नाही कळते. सगळ्यांचे डोळे असे इकडून तिकडं की काय चाललंय कुठे चाललंय. म्हणजे तुम्हाला कळतं. आता तुमच्यापैकी पण बरेचसे लोक गोव्याला गेलेच असतील. हात वर करा, प्रश्न नाही विचारणार पितो का वगैरे काहीच नाही विचारणार. हात वर करा. ठीक आहे, हां हो तुम्ही पण गेलेलं. ठीक आहे, गोव्याला जाऊन आले ना, असं आपण कन्सिडर करूया तुम्ही चांगली लोक आहात. हां ठीक आहे, तुम्ही पण माझ्यासारखेच ती लोक आहात ज्यांचं गाडी चेक केली पण काहीच सापडलं नाही. ठीक आहे, चला इथे लक्ष द्या आता.